नरसिंह पुराण कथा आजच्या या चौथ्या दिवसाच्या सत्रामध्ये परमश्रद्धेय सद्गुरू श्री महाराज व्यासपीठावर विराजमान आहे। आणि आज अत्यंत आनंदाची गोष्ट अशी की या कथामंडपामध्ये आमच्या परंपरेचे हरिभक्तीपरायण माझे सुहृद असे श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर उपस्थित आहेत। आपण सर्वांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो। आणि आज या ठिकाणी या दोनही संतांचं पूजन या संपूर्ण समारंभाचे प्रेरणास्त्रोत आणि कार्यवाहक असे हरिभक्तीपरायण प्रमोद महाराज पवार आणि ते सन्मित्र गौरवजी कुंभार यांनी करावं अशी मी त्यांना सूचना करतो। Krishna
हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि हो जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी सदा कारणे
कारणे स्तंभी अवतार प्रल्हादा कारणे स्तंभी अवतार प्रल्हादा कारणे स्तंभी अवतार भक्त राजेश्वर म्हणताती भक्त राजेश्वर म्हणताती 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 जडी जडी आहे सर्वा ठाई हरी जडी आहे सर्वा ठाई हरी भक्त राजेश्वर म्हणताती भक्त राजेश्वर म्हणताती 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 जळी स्थळी आहे सर्वा ठाई हरी जळी स्थळी आहे सर्वा ठाई हरी प्रत्यक्ष तू न्याहारी स्तंभा माझी प्रत्यक्ष तू न्याहारी स्तंभा माझी स्तंभा माझी स्तंभा माझी जळी स्थळी आहे सर्वा ठाई हरी जळी स्थळी आहे सर्वा ठाई हरी प्रत्यक्ष तू न्याहारी स्तंभा माझी प्रत्यक्ष तू न्याहारी स्तंभा माझी स्तंभा माझी स्तंभा माझी जडी स्थळी आहे सर्वा ठाई हरी जडी स्थळी आहे सर्वा ठाई हरी ऐकताची वाणी क्रोधासी चढला ऐकताची वाणी क्रोधासी चढला ऐकताची वाणी क्रोधासी चढला ऐकताची वाणी क्रोधासी चढला खडग तो काढिला कोशातून खडग तो काढिला कोशातून 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 जडी स्थळी आहे सर्वा ठाई हरी जडी स्थळी आहे सर्वा ठाई हरी खडग तो काढला कोशातून खडग तो काढला कोशातून 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 जळी स्थळी आहे सर्वा
प्रचंड तये काळी हाक मारिली प्रचंड तये काळी हाक मारिली प्रचंड तये काळी हाक मारिली प्रचंड फोडिले ब्रह्मांड नरसिंहे फोडिले ब्रह्मांड नरसिंहे 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 जडी स्थळी आहे सर्वा ठाई हरी जडी स्थळी आहे सर्वा ठाई हरी फोडिले ब्रह्मांड नरसिंहे 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 जळीसळी आहे सर्वा ठाई हरी जळीसळी आहे सर्वा ठाई हरी करुणिया दैत्य वेगी मांडीवरी करुणिया दैत्य वेगी मांडी धरुनिया दैत्य वेगी मांडीवरी धरुनिया दैत्य वेगी मांडीवरी आन खाने तो चिरी पोट त्याचे जडी सडी आहे सर्वा ठाई हरी जडी सडी आहे सर्वा ठाई हरी आन खाने तो चिरी पोट त्याचे जडी सडी आहे सर्वा ठाई हरी जडी सडी आहे सर्वा ठाई हरी जय जयकार झाला ब्रह्मादी पातला 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 इंद्रादिक आला देवासहित देवासहित जडी सणी आहे सर्वा ठाई हरी जडी सणी आहे सर्वा ठाई हरी इंद्रादिकाला देवासहित जडी सडी आहे सर्वा ठाई हरी जडी सडी आहे सर्वा ठाई हरी
प्रल्हाद तो झाला पूर्ण भक्त पूर्ण भक्त पूर्ण भक्त जळी स्थळी आहे सर्वा ठाई हरी जळी स्थळी आहे सर्वा ठाई हरी प्रल्हाद तो झाला पूर्ण भक्त पूर्ण भक्त पूर्ण भक्त जळीस्थळी आहे सर्वा ठाई हरी जळीस्थळी आहे सर्वा ठाई हरी माय बाप भेटी नामयावो झाली माय बाप भेटी नामया हो झाली माया बाप भेटी नामया हो झाली माया बाप भेटी लाभ उठावोठी आनंदाता लाभ उठावोठी आनंदाता 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 जळी स्थळी आहे सर्वा ठाई हरी जळी स्थळी आहे सर्वा ठाई हरी लाभ उठावोठी आनंदाचा 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 जळीस्थळी आहे सर्वा ठाई हरी जळीस्थळी आहे सर्वा ठाई हरी प्रत्यक्ष तू न्याहारी स्तंभा माझी प्रत्यक्ष तू प्रत्यक्ष तुझ्या प्रत्यक्ष तू न्याहारी स्तंभावा प्रत्यक्ष तू न्यारी स्तंभा
न्याहारी स्तंभ माझे जडी स्थळी आहे सर्वा ठाई हरी जडी स्थळी आहे सर्वा ठाई हरी तर त्याला एकच निर्माण करायचं नसून सगळं निर्माण करायचं आहे. आणि सगळं निर्माण करायचं असल्यामुळं त्याच्या ठिकाणी सगळ्याच्या संबंधातलं ज्ञानही लागतं आणि सगळ्याच्या संबंधातली शक्तीही त्याच्याकडे लागते. नरहरी महाराजांच्या घरी गेल्याच्या नंतर त्याला सोन्याच्या वस्तूही करायच्या असतात आणि गोरोबा काकांच्या घरी गेल्याच्या नंतर त्या परमेश्वराला मातीचे मडकीसुद्धा घडवावी लागतात. मग मडक्याकरता लागणारं ज्ञान आणि सोन्याच्या वस्तू करण्याकरता लागणारं ज्ञान, मडक्याकरता लागणारी शक्ती आणि सोन्याच्या वस्तू निर्माण करण्याकरता लागणारी शक्ती सगळंच त्याच्याकडं लागतं. याला म्हणतात सर्वज्ञता आणि सर्वशक्तिता. ती सर्वज्ञता आणि सर्वशक्तिता सामान्य कोणत्याही जीवाच्याकडे आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. ती फक्त परमेश्वराच्याकडे, ज्याच्या ठिकाणी सर्वज्ञता आहे आणि ज्याच्या ठिकाणी सर्वशक्तिता आहे त्यालाच हे सगळं करता येतं. दुसऱ्या कोणालाही हे करता येत नाही. मग जगाच्या संबंधानं उत्पत्तीचा विचार करत असताना सर्वज्ञ सर्वशक्ती असं ज्याला म्हणता येतं असं कोण आहे? परमेश्वर आहे. परमात्म्याला सर्वज्ञ आणि सर्वशक्तिता कशामुळं आली तर त्याच्याकडे असलेल्या समष्टी उपाधीच्या योगानं आली. जीवाच्याकडे अल्पज्ञता आणि अल्पशक्तिता का आहे याचा जर विचार आपण केला तर जीवाला व्यष्टी उपाधी असल्यामुळं व्यष्टी उपाधीमध्ये समग्र सामावण्याची शक्ती नसते आणि परमात्मा मात्र समष्टी उपाधिक असल्यामुळं त्या परमेश्वराला शक्तीचा विचार करत असताना हे सगळ्या शक्ती आणि ज्ञानाचा विचार करत असताना सगळी ज्ञानं त्या परमेश्वराकडं आहेत म्हणून त्याला हे सगळंच्या सगळं करता येतं असा विचार आपल्याला करावा लागेल बरं का. म्हणून जग निर्माण कोणापासून झालं याचा विचार केला, परमेश्वरापासून झालं. जग सगळ्याच्या सगळं सांभाळतो कोण याचा विचार जर केला, हे जग तर कोणाच्या योगानं याचा विचार जर केला, परमेश्वरच सगळं जग सांभाळतो. कारण त्याच्याशिवाय दुसरा कोणी सगळ्या जगाला अन्न देणारा असूच शकत नाही. कोणता जीव कुठे आहे, कसा आहे आणि त्याला अन्न कसं पोचवायचं हे सगळ्याच्या सगळं सर्वज्ञ असलेल्या परमेश्वराशिवाय दुसऱ्या कोणालाही कळू शकत नाही. पाषाणाचे पोटी बैसला दर दूर, पाषाणाचे पोटी बैसला दर दूर, पाषाणाचे पोटी बैसला दर दूर, पाषाणाचे पोटी बैसला दर दूर. दयामुखी चारा कोण घाली, दयामुखी चारा कोण घाली, दयामुखी चारा कोण घाली, दयामुखी चारा कोण घाली. पाषाणात बसलेला बेडूक आहे, त्या बेडकाला कोण सांभाळतो? कुठल्याही जीवाचं संगोपन करायचं असेल, कुठल्याही जीवाला सांभाळायचं असेल तर कोण जीव कुठे आहे, त्याचं काय कर्म आहे, त्या कर्मानुसार त्याला काय प्राप्त करून द्यायचं आहे हे सगळंच्या सगळं जाणण्याकरता म्हणून सर्वज्ञ परमेश्वराच्या शिवाय दुसरा कोणी चालत नाही. म्हणून सगळं जग सांभाळणारा कोण? परमात्मा. सगळ्याला अन्न देणारा कोण? परमात्मा. परमात्म्याच्या शिवाय सगळ्याला अन्न देणारा कोणी नाही. हा परमात्मा कसा आहे याबद्दलचा विचार जर आपण थोडासा काही संतांच्या वचनाच्या आधारानं पाहण्याचा प्रयत्न केला तर जन्माला येण्याच्या आधीही अन्नाची व्यवस्था तो परमात्मा करतो आणि मेल्याच्या नंतरसुद्धा आपल्याकरता काही ना काहीतरी व्यवस्था करणारा तो परमात्मा आहे असं आपल्याला चिंतन करता येतं. ह्याच्यापेक्षा तेच बरं वाटलं मला. असं का? हां, याच्यातून इथं काही लाभ नाही. पुढं चांगलं ऐकू येतं हे मला सगळ्याच्या चेहऱ्यावरून कळायलं.
हे सगळं जग निर्माण केल्याच्या नंतर सांभाळण्याकरता सुद्धा सर्वज्ञ सर्वशक्ती परमात्मा लागतो. याचा विचार करताना मी सांगत होतो की उत्पन्न होण्याच्या आधी म्हणजे जन्माला येण्याच्या पूर्वीसुद्धा परमात्मा आपल्यासाठी काही वस्तू निर्माण करतो आणि मेल्यानंतरही आपल्याला परमात्मा काही ना काहीतरी देतो. याची वर्णन संतानं केलेली आपल्याला पाहायला सापडतात बरं का. एक महात्म्याची कथा सांगतात. एक महात्मा एका गावाच्या बाजूला अरण्यामध्ये राहायचा आणि तपस्या करायचा. तपस्या करता करता दुपारच्या वेळेला भूक लागली की भिक्षा मागायला गावात यायचा. कुठल्या तरी घरासमोर उभं राहायचं, माझी भिक्षा वाढा म्हणायचं. घरातून जी भिक्षा येईल त्याच्यावर उपजीविका करायची. कुठल्याही प्रकारचा अन्नाच्या चवीचा वगैरे विचार त्याच्याकडं नव्हता. अरण्यात राहून तपस्या करणं हाच त्याचा एक उद्देश होता. एका ऋषी गावात आला. गावात आल्यानंतर भिक्षा मागाय करता म्हणून एका घरी जाऊन उभा राहिला. दारात उभा राहून त्यानं आरोळी दिली. माई भिक्षा वाढा म्हणाला आणि भिक्षा वाढण्याकरता नवीन लग्न झालेली एक तरुणी, एक 7-8 महिने तिच्या लग्नाला झालेले, अशी तरुणी भिक्षा वाढायकरता समोर आली. ती गरोदर होती आणि त्या माऊलीकडे हा साधू म्हणवणारा महात्मा तिच्या नखशिखांत सगळ्या देहाकडे बघायला लागला. मस्तकाकडे बघतो, तिच्या पोटाकडे बघतो, तिच्या पायाकडे बघतो, तिच्या स्तनाकडे बघतो. असा सगळे अवयव निहाळीत बसलेला तो महात्मा. पण गंमत अशी आहे बघा, तो महात्मा या स्त्रीकडे तिच्या अवयवाकडे निरखून बघत असताना सुद्धा त्या माऊलीच्या अंतःकरणावर सुद्धा कोणताही विकार जागा झाला नाही. कारण काय, महात्मा निर्विकार आहे. तो पाहतो आहे एका अवयवाकडे हिच्या, पण याच्या अंतःकरणामध्ये कोणत्या तरी प्रकारचा विकार धरून हा पाहतो आहे हे त्याच्या दृष्टीत दिसतच नव्हतं. त्याच्यामुळे त्या माऊलीनं विचारलं, महाराज भिक्षा आणली ना वाढायला तुम्हाला, घेताना? माऊलीनं सांगितलं, आई म्हणे भिक्षा घेईन म्हणे, पण मी तुझ्याकडं पाहायला लागलो, मला काही तुझ्या शरीराचा बोध नाही, त्याला स्त्री शरीराचा परिचय नाही, कोणत्या अवयवाला काय म्हणतात हे माहिती नाही. एवढा निर्विकार असलेला तो महात्मा त्या बाईला विचारायला लागला, आई म्हणे मी तुला थोडंसं विचारलं तर वाईट वाटणार नाही? ती म्हणायला लागली, काही नाही महाराज, तुम्ही जेव्हापासून माझ्या शरीराकडे पाहायला लागला, माझे प्रत्येक अवयव निरखून पाहणं तुमचं चालू आहे. हे असं पाहणं दुसऱ्या पुरुषांनी केलं तर आम्हाला क्रोध झाला असता, पण आपण निर्विकार आहात. आणि एवढा विरक्त महात्मा माझ्याकडे ज्या अर्थी अशा वेगळ्या भावनेनं पाहतो आहे, त्या अर्थी याच्यातही माझं काहीतरी कल्याण आहे हे मला लक्षात आलं. म्हणून मी तुम्हाला सांगते म्हणे, महाराज विचारा काय विचारायचं. त्या महात्म्याने काय करावं, काय विचारावं? तिच्या स्तनाकडे बोट दाखवलं आणि विचारलं, आई म्हणे हे काय आहे, हे काय आहे? त्या माऊलीनं सरळ उत्तर दिलं, महाराज याला स्तन म्हणतात म्हणे. मी स्त्री आहे, माझ्या शरीरावर हे निर्माण झालेले स्तन आहेत, स्तन म्हणतात याला. हो म्हणे महाराज, याला स्तन म्हणतात. हे कशा करता असतात आई, हे कशा करता असतात म्हटल्याबरोबर त्या माऊलीनं उत्तर द्यायला सुरुवात केली. म्हणे महाराज माझ्या मुलाच्या करता म्हणून दुधाच्या रूपानं परमेश्वरानं याच्यात अन्न निर्माण करून ठेवलेलं असतं. माझ्या मुलाच्या अन्नाची व्यवस्था व्हावी, जन्माला आलेल्या मुलाच्या अन्नाची लगे व्यवस्था पाहिजे, याच्याकरता परमात्मा या स्तनामध्ये, या स्तन नावाच्या अवयवामध्ये दूध निर्माण करून ठेवतो. असं याला स्तन म्हणतात? हो. याच्यात अन्न असतं? हो. मुलाचं अन्न असतं? हो. तुझ्या मुलाचं अन्न याच्यामध्ये आहे? माऊली म्हणाली, हो. मग याच्यात तुझ्या मुलाचं जर अन्न असेल तर आई मला सांग म्हणे, तो मुलगा कुठं आहे ज्याचं अन्न तुझ्या स्तनामध्ये दुधाच्या रूपानं परमेश्वरानं निर्माण केलं म्हणतेस ना, तो मुलगा कुठं आहे? त्या माऊलीनं, ती गरोदर होती, पोटाकडे हात दाखवला आणि सांगितलं म्हणे, महाराज मुलगा पोटात आहे. मुलगा पोटात आहे म्हटल्याबरोबर त्या महात्म्यानं भिक्षापात्र खाली ठेवलं, माऊलीला साष्टांग नमस्कार घातला आणि सांगितलं म्हणे, आई आज तुझ्याकडून मला दिव्य उपदेश प्राप्त झाला, निघालो आता, याच्या पुढं गावात येऊन कोणाला भिक्षा मागून त्रास देणार नाही. काय कळालं? ती म्हणायला लागली, महाराज माझं काही चुकलं असेल तर मला क्षमा करा, पण माझी भिक्षा घेऊन जा. तो म्हणायला लागला, नाही आई तुझं चुकलं नाही, तुझ्या आत्ताच्या बोलण्यातून मला अक्कल आली म्हणे, मला कळालं. काय कळालं? तो महात्मा बोलला, यो मे गर्भगतस्यापि वृत्तिं कल्पितवान प्रभु शेषवृत्ती विधानार्थम सखीं वृद्धा अथवा मृतः. तो महात्मा बोलायला लागला, आई तू काय म्हणालीस मला आता? तुझ्या या स्तनामध्ये देवाने दूध निर्माण करून ठेवले, ते माझ्या मुलाचं अन्न आहे, आणि मुलगा कुठं आहे या प्रश्नाला उत्तर देताना तू पोटाकडे हात दाखवला आणि मूल पोटात आहे म्हणून मला सांगितलं. याचाच अर्थ असा झाला आई, गर्भात असलेलं ते मूल अजून जन्माला यायचं आहे, तर त्याच्या अन्नाची व्यवस्था तो परमात्मा करतो.
मी तर जन्माला येऊन बरेच दिवस झाले आई, माझ्या अन्नाची व्यवस्था करण्याकरता तो परमात्मा थकलेलाही नाही, तो मेलेलाही नाही. सखे मृद्धा अथवा मृतहा, तो काय म्हातारा झाला, तो काय मेला, तो मरतही नाही, तो म्हातारा होतही नाही. म्हणजे काय झालं, जन्माला येण्याच्या आधी तो जर अन्नाची व्यवस्था करतो तर माझी आता व्यवस्था तो करीलच करील, मला याच्या पुढं गावात भिक्षेला यायचं नाही, असं सांगून महात्मा एकांतात परत जाऊन बसला. मला काय सांगायचं होतं, जन्माला येण्याच्या पूर्वी परमात्मा व्यवस्था करतो, मेल्यानंतरही आपल्यासाठी काहीतरी व्यवस्था परमात्म्याची चालू असते. ते तुलसीदास महाराजांनी सांगितलंय. तुलसीदास महाराज सांगतात, तुलसी मुर्दे को देत है कपडा लकडी आग, जीता रहकर सो सकरे सोनर बडो अभाग. तुलसीदास महाराजांनी सांगितलं, तुलसी मुर्दे को देत है, आमचा परमात्मा मढ्याला देतो. काय काय देतो, कपडा, लकडी, आग. कापड देतो ना. मेलेल्या माणसाने स्वतःच्या वस्त्राची व्यवस्था केलेली नसते, पण त्या मेलेल्या माणसाला परमात्मा कापड देतो. आमचे गुरुजी गमतीनं असं सांगायचंय की बाबा, हा जन्मभर जिवंत असताना स्वतःच्या प्रयत्नानं नवीन आणि अंग झाकेल एवढं पूर्ण वस्त्र मिळवू शकत नाही. परमात्मा त्याला मात्र देत असताना, मेल्याच्या नंतर परमात्मा जेव्हा त्याच्यासाठी वस्त्राची व्यवस्था करतो तेव्हा त्याला सगळं अंग झाकण्यासारखं आणि नवीनच वस्त्र देतो. ते नवीन वस्त्र प्राप्त करण्याकरता त्यानं प्रयत्न केला नाही, ते देवाने त्याला दिले. अंगभर वस्त्र त्यानं मिळवलं नव्हतं, त्याला देवाने दिलंय. कापड देतो, नवीन देतो, भरपूर देतो. पुढं चला, लकडी, त्याच्या देहाचं दहन होण्यासारखं लाकूड, भरपूर लाकूड, 4-2 क्विंटल लाकूड परमात्मा त्याला देतो. गुरुजी असं सांगायचे की बाबा, या माणसानं जन्मभरात स्वतः कपभर चहा करण्याकरता टिसभर लाकूड मिळवायचा प्रयत्न केला तर त्याला मिळालेलं नसतं. पण हा मेल्याच्या नंतर याचा एवढा मोठा देह जाळण्यासाठी उपयुक्त होईल एवढ्या मात्रेत लाकूड परमात्मा याला आणून देतो. याच्या प्रयत्नानं टिसभर मिळत नाही आणि देवानं दिलं की 4 क्विंटल मिळतं. कपडा दिला, लाकूड दिलं आणि मग दहन करण्याकरता लागणारा अग्नी तरी कोणी दिला. हो, यानं प्रयत्नानं मिळवलेला नाही तो अग्नी. आत्ता सध्या काड्याच्या पेटीची व्यवस्था झाली, पण जुन्या काळामध्ये अग्नी प्रयत्नानं मिळवावा लागायचा. निष्पन्न करायचा झाला तरी मंथनातून निष्पन्न करा, नाहीतर मिळवायचा झाला, मंथन करून आपल्याला आणायचा नसेल तर दुसऱ्याच्या घरी जाऊन मागून आणा, असा प्रकार होता ना. मग त्या काळातला विचार करून तुलसीदास महाराज आपल्याला सांगतात की तो अग्नी देण्याचं काम सुद्धा यानं जेव्हा लोकांच्याकडे जाऊन मला चहा करायचा आहे, हो थोडासा अग्नी द्या म्हणलं, तेव्हा याला कोणी अग्नी देत नव्हतं. पण आज मात्र याच्या देहाचं दहन होण्यापुरता अग्नी परमात्मा त्याला उपलब्ध करून देतो. मग त्या देवाने त्याला मेल्याच्या नंतर कापड दिलं, नवीन दिलं, अंगभर दिलं, लाकूड दिलं, ते सुद्धा 4-4 क्विंटलपर्यंत दिलं आणि अग्नीसुद्धा यानं न मागता याला परमेश्वरानं आणून दिला. हा मेल्याच्या नंतर एवढी व्यवस्था करणारा परमात्मा. तुलसीदास महाराज सांगतात, जीता रहकर सोस करे. मग जिवंत राहायचं आणि अन्न पाण्याच्या व्यवस्थेकरता म्हणून काबाड कष्ट उपसत राहायचं. सोनर बडो अभाग, त्याच्यातच गुंतून पडायचं, परमात्म्याचं स्मरणच नाही करायचं. असं करणारी माणसं फार अभागी आहेत, दुर्दैवी आहेत, असं तुलसीदास महाराज सांगतात. पण ते परमेश्वराचं भजन करणं महत्त्वाचं हे सांगण्याकरता जरी त्यांचं बोलणं असलं तरी त्या बोलण्यातून आपल्याला काय घ्यायचं काय आहे, मेल्याच्या नंतर ही व्यवस्था करणारा परमात्मा आहे. जिवंत असतानाही व्यवस्था करतो, म्हणजे जन्माच्या आधी व्यवस्था करतो, मेल्याच्या नंतर ही व्यवस्था करतो. तर मधल्या जीवित काळामध्ये त्याच्याकरता परमात्मा काही व्यवस्था करणार नाही का? नक्की करतो. कोणालाही तोच देतो. पोषितो जनासी एकला तो, सगळ्यांना अन्न देणारा तोच आहे. असं सांगतात की सर्वांना अन्न दिल्याच्या शिवाय परमात्मा जेवण करत नाही. म्हणे जेवण करत नाही, सगळ्याला आधी जेव घालतो. आईच्या भूमिकेत आहे ना, सगळ्यांची माता आहे ना तो. आईचं काम काय असतं? पोरांना जेव घालायचं मग जेवायचं. तसं परमेश्वर सगळ्याला जेव घातल्याशिवाय जेवित नाही. एक कथा सांगतात पा रुक्मिणीच्या संदर्भातली. भगवान श्रीकृष्ण परमात्मा एका ऋषी पानावर येऊन बसले. अन्न वाढलं होतं, रुक्मिणीनं पान वाढलं, देवाला बोलावलं. या म्हणे देवा बसा. देव बसले. तूप वाढलं. देवाला सांगितलं घ्या देवा, सुरू करा, जेवण करा, म्हणा काहीतरी. ज्ञानदेव तुकाराम वगैरे पुंडलिकावर ते म्हणत नाहीत, ते ज्ञानदेव तुकाराम म्हणणार. म्हणा काहीतरी, सुरू करा. देवाने सांगितलं थोडं थांब म्हणे रुक्मिणी, थोडं काम राहिले, थोडं राहिले. ठीक आहे,
थोडा वेळ थांबली रुक्मिणी. थोड्या वेळात लगेच देव जेवायला सुरुवात करतात. परमात्म्याने जेवायला सुरुवात केल्याबरोबर देवाचं जेवण अर्धमृध झालं की रुक्मिणी माता जवळ बसले आणि देवाला विचारायला लागले, देवा काय आपण आता जेवायला बसला होय, तूप वाढल्याच्या नंतर तुम्हाला जेवायला सुरुवात करा, आरंभ करा अशी मी विनंती केली. त्यावेळेला तुम्ही मला सांगितलं की थोडं काम राहिलं. काय काम होतं देवा, काय काम होतं? परमात्म्याने सांगितलं, रुक्मिणी माझा नियम असा आहे, काय, सगळ्या जगातल्या सगळ्या जीवाच्या पोटात अन्न गेल्याशिवाय मी जेवत नाही. मग काही जीवांना अन्न द्यायचं राहिलं होतं म्हणे, म्हणून थोडा वेळ थांबलो. तू ज्या वेळेला मला विनंती करत होतीस जेवायला सुरुवात करा म्हणून, त्यावेळेला काही जीवांना अन्न द्यायचं राहिलं होतं म्हणून थोडा वेळ थांबलो. सगळ्यांचं पोट भरलं, मग मी जेवायला बसलो. रुक्मिणी माता म्हणाले, असं होय, असंच आहे, सगळ्यांना अन्न दिल्यावरच जेवता? हो, सगळ्यांना अन्न दिल्यावरच जेवतो. तुमच्या आधी माझं जेवण झालेलं नसतं तेव्हा कसे जेवता? देव म्हणले, तुझा फराळ झाला तरच जेवतो. रुक्मिणी मातेला देवाला सांगितलं, म्हणे देवा असं कसं बोलता तुम्ही? सगळ्या जगातल्या सगळ्या अनंत ब्रह्मांडात असलेल्या सगळ्या जीवाचं भोजन झाल्याशिवाय जेवत नाही, जेवत नाही म्हणे. ठीक आहे म्हणे. रुक्मिणीला ते पट्टे ना. रुक्मिणीनं देवाची गंमत करायची ठरवली, चेष्टा करायची ठरवली आणि देवाला सांगितलं, ठीक आहे देवा. त्या दिवशी गप्प बसले. एक 15 दिवसाचा कालावधीमध्ये जाऊ दिला आणि 15 दिवसाच्या कालावधीनंतर रुक्मिणी मातेनं एक मुंगी पकडली, एका डबीत ठेवली, ती डबी एका डब्यात ठेवली, तो डबा तिजोरीत ठेवून दिला, तिजोरीची चावी आपल्याजवळ ठेवली आणि दुसऱ्या दिवशी भगवान जेवायला जेव्हा बसले तेव्हा पान आणून मांडलं, तूप वाढलं. रुक्मिणी मातेनं सांगितलं, देवा जेवायला सुरुवात करा. देवाने लगेच सुरुवात केली की हो. आणि देवाचं जेवण सुरू झालं, ते अर्धमृध झालं की रुक्मिणी मातेनं देवाला सांगितलं, म्हणे देवा एक थोडी गंमत दाखवायची होती म्हणे तुम्हाला. दाखव म्हणे. नाही, एक गंमत आहे ती तुम्हाला दाखव ना रुक्मिणी. रुक्मिणी माता गेली, तिजोरीतून तो डबा आणला, डबा आणून देवासमोर बसली आणि म्हणायला लागली, या डब्यात गंमत आहे, दाखव ना. त्या डब्यातून ती डबी काढली आणि डबी काढून आता त्या डबीचं झाकण उघडावं आणि देवासमोर मुंगी धरावी आणि या मुंगीला तुम्ही कुठं अन्न दिले म्हणून विचारावं, असा रुक्मिणीचा मानस होता. ती डबी हातात धरली आणि रुक्मिणी माता म्हणायला लागली, देवा या डबीत गंमत आहे. देव म्हणाले, दाखव ना. तिजोरीत होती, डब्यात आली, डब्यातली आता डबीत आली, डबीतली गंमत दाखव ना. रुक्मिणी मातेनं ते झाकण उघडायचं आणि देवाच्या तोंडासमोर धरायचं. त्याच्या आधी आपण थोडंसं पाहून घ्यावं, कारण देवाच्या सामर्थ्याची बरीच कल्पनाही तिला होती. त्याच्यामुळे ते झाकण असं थोडंसं उघडलं आणि पाहिलं तर त्या मुंगीच्या भोवताली 10-5 साखरेचे कण पडलेले आहेत आणि तोंडात एक साखरेचा कण आहे. हे पाहिल्याबरोबर ती डबी झाकली आणि रुक्मिणी माता म्हणाली, नाही देवा, नंतर कधीतरी दाखवेन म्हणे गंमत तुम्हाला. हिची गंमत होऊन बसली, त्याला काय करता? याचा अर्थ काय झाला? देवाने सांगितलं, रुक्मिणी तुला माहिती आहे ना, त्या दिवशी मी जे बोललो त्याच्यावर तुझा विश्वास असायला पाहिजे होता. सगळ्या जीवांचं भोजन झाल्याशिवाय मी जेवतच नाही ना, नियमच आहे माझा. याचा अर्थ काय? सगळ्या जीवांना अन्न देणारा, सगळ्यांना सांभाळणारा. आणि हे केवळ जीवाच्या बाबतीतच निर्वाहाचं चिंतन येत नाही. येणं जातानी जीवंती म्हणत असताना सगळ्या निर्जीव वस्तूचं संगोपन सुद्धा परमेश्वरच करतो. सगळं सांभाळलं गेलं पाहिजे, सगळ्यांना अन्न मिळालं पाहिजे. तो विश्वंभर आहे ना, सगळ्या विश्वाचं भरण पोषण करणारा. म्हणून त्या विश्वंभर नामाच्या संबंधाने कथा येते. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुन यांचं एवढं सख्य की अर्जुनाला भगवंतानी आपलं कृष्ण हे नाव सुद्धा देऊन टाकलं. अर्जुनाच्या 10 नावामध्ये कृष्ण हे एक नाव आहे. अर्जुनाचं नाव दिलं त्याला. आणि कृष्ण नाव दिल्या दिवशी अर्जुन म्हणतो, देवा तुमचं माझ्यावर खरं प्रेम आहे म्हणे, म्हणूनच तुला कृष्ण नाव दिलंय. अर्जुन म्हणला, देवा तसं नाही, अजून एक नाव तुमच्याकडे आहे, ते विशेष आहे आणि ते काही तुम्ही मला दिलं नाही, त्याच्यामुळे तुमचं माझ्यावर खरं प्रेम आहे असं दिसत नाही. देव म्हणले, कोणतं नाव द्यायचं राहिलं सांग ना. अर्जुनानं सांगितलं, देवा तुमचं हे विश्वंभर नाव आहे ना, हे तुम्ही मला काही दिलं नाही. देव म्हणले, त्या नावाच्या मागं फार व्याप आहे रे. ते नाव एकालाच असू शकतं आणि त्या नावाच्यासाठी त्याला बराच व्याप सांभाळावा लागतो आणि तो व्याप सांभाळणं कदाचित तुला जमायचं नाही, म्हणून मी नाव तुला दिलं नाही. अर्जुन म्हटलं, देवा देऊन टाका की, कशाला ते नाव ठेवता तुम्ही. देवाने सांगितलं, ठीक आहे, एकच विश्वंभर एकटाच असू शकतो,
त्याच्यामुळं ते नाव तुला दिलं की मला विश्वंभरत्व सांभाळता येत नाही, आणि व्याप असा आहे सगळ्याचं भरणपोषण, सगळ्या विश्वाचं भरणपोषण करावं लागतं. अर्जुन म्हटलं बघेन ना मी. अर्जुनाला विश्वंभर नाव दिलं. त्या दिवशीपासून अर्जुन विश्वंभर झाला आणि देव विश्वंभर नाही तसं झालं. देवाने ते विश्वंभरत्व त्याच्याकडे दिलं. गंमत अशी झाली, एक 2-4 दिवसाचा कालावधी गेला आणि अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा रानात काहीतरी गेले. रथ घेतला देवाने, रथ काढला, अर्जुनाला बाहेर नेलं, रानात नेलं. रानात नेल्यानंतर देवाने सांगितलं, अर्जुना तहान लागली रे, पाणी कुठे मिळतं का बघ. अर्जुन एका झाडावर चढला, इथं जवळपास कुठं पाणी आहे का पाहिलं तर समोर एक झोपडी दिसली. झोपडी आहे म्हणजे तिथं पाणी मिळण्याची शक्यता आहे असं अर्जुनाला वाटलं. अर्जुन तिथं धावत जातो. धावत गेला, पाहिलं त्या झोपडीमध्ये 4 महात्मे बसले होते आणि त्या महात्म्यांनी प्रकाशासाठी त्यांच्या मध्यभागामध्ये एक दिवा ठेवला होता. त्याच्यातला एक महात्मा तपस्या करता करता डोळे उघडतो, पाहतो त्या दिव्याच्याकडे, तर दिव्यातली वात संपत आलेली, तेल संपत आलेलं, दिवा आता मालवणार अशा अवस्था निर्माण झालेली. हे पाहिल्याबरोबर तो महात्मा दुसऱ्या बाजूच्या महात्म्याला हात लावून सावध करतो, उठा, काय समाधी लावून बसला, आपला दिवा शांत व्हायला लागला ना, दिवा आपल्याला पाहिजे ना, दिवा शांत व्हायला लागला. दुसरा म्हणतो दिवा शांत व्हायला लागला, हो शांत व्हायला लागला ना, मग आजपर्यंत शांत झाला नाही. हजारो वर्ष झाले आपण या ठिकाणी ध्यान करीत बसलो, तपस्या करीत बसलो, तरी दिवा शांत झाला नाही. झाला नाही ना, तेच तर नवल आहे ना, आज का शांत व्हायला लागला. दुसरा महात्मा थोडासा उठून बोलायला लागला. तो म्हणला, मी अंतर्दृष्टीनं पाहिलं तेव्हा मला कळालं म्हणे काय दिवा शांत होण्याचं कारण काय ते. काय कळालं. काही नाही म्हणे, आजपर्यंत आपला दिवा जो शांत होत नव्हता त्याचं कारण या दिव्यातली वात, या दिव्यातलं तेल, सगळं पाहणारा विश्वंभर भगवान श्रीकृष्ण परमात्मा होता. त्याच्याकडे विश्वंभरत्व असल्यामुळं सगळ्या जगातल्या हालचाली त्याला कळत असल्यामुळं तो आपलं तेल वात सगळं पाहत होता. आणि आता ते विश्वंभरत्व अर्जुनाकडे गेले. अर्जुन हा काही सर्वज्ञ नाही, त्याच्यामुळं त्याला त्या विश्वंभरत्वाचा निर्वाह करता येत नाही. म्हणून आपल्या समयीतलं, आपल्या या दिव्यातलं तेल संपलं, वात संपली, त्याला कळत नाही म्हणून तो घालत नाही, आणि त्याच्यामुळं तेल वात संपवण्यात हा दिवा विझण्याची वेळ आलेली. म्हणजे हे अर्जुनानं ऐकलं, तिथून पळतच सुटला. पळत सुटला, भगवंताकडे आला, साष्टांग नमस्कार घातला. देवाने विचारलं, अर्जुना पाणी आणलं का. तो म्हणतो नाही, तोंडचं पाणी पळालं, तुम्हाला कुठलं पाणी आणून देऊ. पाणी आणलं नाही. आणलं नाही. देवा एक काम करा म्हणे, काय हे तुमचं तुम्हाला विश्वंभर नाव घेऊन टाका, त्याच्या मागचा व्याप काय असतो आज कळालं म्हणे. याचा अर्थ काय, विश्वंभर असलेला तो परमात्मा सगळ्याचा निर्वाह करत असताना या महात्म्यांच्या आश्रमामध्ये असलेल्या दिव्याला तेल घालणे, त्याला वाद लावणे, हे सगळं पाहतो. याचा अर्थ काय, सर्वांचा सर्व पद्धतीनं निर्वाह, सर्वांना सर्व पद्धतीनं जगवणं हे कोण करत राहतो याचा जर विचार केला तर परमेश्वराच्या शिवाय कोणी हे करत नाही असंच आपल्याला चिंतन करावं लागतं. ये न जाता आणि जीवंती, सगळ्याला जगवणारा तो. आणि यत प्रयंती अभिसंमिशंती, त्याच्यातच लयाला प्राप्त होतं हे सगळंच्या सगळं जग, आणि त्याच्यातच लयाला प्राप्त होतं, याच्याचमुळं त्याला उपादान कारण म्हणता येतं. कार्याच्या उत्पत्तीचा विचार करत असताना कोणतंही कार्य उपादान कारणापासून जसं निर्माण होतं तसं निमित्त कारणापासूनही निर्माण होतं. मडकं मातीतूनही जन्माला येतं आणि मडकं कुंभारापासूनही जन्माला येतं. पण लयाचा विचार करत असताना मातीतच मडकं जातं, कुंभारात मडकं जात नाही. आणि कुंभारात जात नाही म्हणून कुंभाराची उपादान कारणता ठरत नाही, मातीची मात्र उपादान कारणता ठरते. उत्पत्तीवरून उपादान कारणत्वाचा विचार नाही, प्रलयावरून उपादान कारणत्वाचा विचार आहे. हे सगळं जग ज्यानं निर्माण केलं तो परमात्मा, हे सगळं जग ज्यानं जगवलं तो परमात्मा, आणि हे सगळं जग ज्याच्या ठिकाणी लयाला चाललं तो परमात्मा या जगाचं उपादान कारण आहे, निमित्त कारण आहे. त्याच्यापासूनच हे सगळंच्या सगळं निर्माण झालं. हे कसं निर्माण होतं, सगळं निर्माण कसं झालं, त्याच्याकरता वेगळ्या वेगळ्या प्रक्रिया आपल्याला वेदांतात शास्त्रात सांगितलेल्या पाहायला सापडतात. हे सगळं कसं झालं, परमेश्वरानं हे निर्माण करत असताना कसं कसं निर्माण केलं हे आम्हाला तुम्ही सांगा. सुतांना प्रश्न आहे, सुतांनी सांगितलं सांगतो म्हणे. आणि हे तुम्हाला सांगायच्या आधी हे सगळं ज्ञान ज्या माझ्या व्यासमहर्षी नावाच्या सद्गुरूच्या कृपेनं मला प्राप्त आहे
त्या व्यासांना मी नमस्कार करतो. म्हणून व्यासांना त्यांनी नमस्कार केला. पाराशर्यम परमपुरुषम विश्वदेवैकयोनिम. पाराशर्यम, माझे गुरु महाराज कसे आहेत? पराशरांच्या पोटी जन्माला आलेले आहेत. बरं, परमपुरुषम, आणि हे सामान्य कोणी नसून परमपुरुष आहेत, साक्षात परमात्मा आहेत. आणि विश्वदेवैक योनिम, सगळ्याच्या सगळ्या जगात असलेल्या देवादिकांना सुद्धा कारण असलेले माझे गुरु महाराज आहेत. विद्यावंतम, ज्ञानसंपन्न आहेत. विपुल मतिदम, जसे ते विद्यावान आहेत आणि ती विद्या धारण करण्याकरता त्यांच्याकडे जशी विपुल बुद्धी आहे तशाच पद्धतीची विपुल बुद्धी ते आम्हालाही देऊ शकतात. आणि वेद वेदांग वेद्यम, सगळ्याच्या सगळे वेद आणि सगळीच्या सगळी वेदाची षडंग, या सगळ्यातून जाणायचं कोणाला आहे? माझ्या गुरु महाराज नावाच्या तत्वालाच जाणायचं आहे. परमात्मा स्वरूप माझे गुरु महाराज आहेत. शश्वत शांतम, कायम शांत असणारे, अंतःकरणात कोणत्याही विकाराच्या योगानं ज्यांच्या कधीही कुठलीही हालचाल होत नाही, असे माझे गुरु महाराज आहेत. शमित विषयम, सगळ्याच्या सगळ्या विषयांचा शमन केलेला आहे. विषयाच्या संबंधानं अभिलाषा अंतःकरणात नाही. शुद्ध तेजहा, विशुद्ध तेजस स्वरूप माझे सद्गुरू आहेत. विशालम, आणि मोठी व्यापकता त्यांच्या ठिकाणी आहे. नाव त्यांचं वेदव्यास आहे. वेदव्यास आहे. विगत शमलम, शमल म्हणजे पाप दोष, ते सगळ्याच्या सगळे दोष त्यांच्या ठिकाणी, कोणताही दोष नाही. आणि सर्वदाहम नमामी, अशा माझ्या सद्गुरुदेवाला मी नमस्कार करतो. तर कधी करता? सर्वदा, सदा सर्व काळ त्या सद्गुरूला माझा नमस्कार असो. असं म्हणून व्यासांना नमस्कार करून नमो भगवते तस्मै, नमो भगवते तस्मै व्यासायामित तेजसे यस्य प्रसादाद् वक्ष्यामि वासुदेव कथामिमाम्. व्यासांना माझा नमस्कार असो. ते व्यास अमित तेजस स्वरूप असलेले व्यास, त्यांना नमस्कार करतो. कारण त्यांच्याच कृपा प्रसादाच्या योगानं मलाही वासुदेवाची कथा आता सांगता येणार आहे. असं म्हणून वासुदेवाच्या कथेला प्रारंभ केला. आणि प्रारंभ करून त्यांना सांगितलं की बाबा, तुम्हाला या सगळ्या प्रश्नाची उत्तरं देण्याच्या निमित्तानं तुम्हीच मला सांगितलं की आम्ही वाराह संहिता मागं ऐकलेली आहे, आता नरसिंहपुराण ऐकायचं आहे. तेव्हा ही सगळीच्या सगळी प्रश्नाची उत्तरं तुम्हाला नरसिंहपुराणाच्या योगानं मी देणार आहे. आणि पुराण कशाला म्हणतात? तर ज्याच्यात सर्ग, प्रतिसर्ग, वंश, मनवंतर आणि वंशानुचरित या 5 लक्षणाचा विचार आहे, त्याला पुराण म्हणतात. भागवतामध्ये 10 लक्षणाचा विचार जो आपल्याला पाहायला सापडतो ते महापुराण असल्यामुळं. आणि इथं 5च लक्षणं असतात. सर्ग म्हणजे भगवंताच्यापासून पहिल्यांदा जे निर्माण झालं ते. प्रतिसर्ग, परमात्म्याने ज्यांना निर्माण केलेलं आहे त्यांच्यापासून जे निर्माण होतं ते, त्याला म्हणायचं प्रतिसर्ग. त्याच्यानंतर वंश, सूर्यवंश, चंद्रवंश वगैरे वंशाचा विचार. मनवंतर, 14 मनवंतराचा जो विचार आपल्याला सांगितला. इंद्राचा आयुष्यकाळ, त्याला मनवंतर म्हणतात. आणि एक इंद्राच्या आयुष्यकाळामध्ये एक इंद्र, सप्तर्षी, इंद्राची मुलं, हे बाकीचं सगळंच्या सगळं देवाचं वगैरे चिंतन जे असतं ते प्रत्येक मनवंतरात बदलत जातं. त्याच्या संबंधानं काही विचार केला पाहिजे. आणि वंशानुचरित, वंशामध्ये जन्माला आलेले पुढचे महापुरुष, त्यांच्या संबंधानं काही चरित्राचा विचार केला पाहिजे. या 5 लक्षणांनी युक्त असा जो ग्रंथ असतो त्याला म्हणतात पुराण. त्या पुराणाच्या संबंधाने चिंतन सांगताना तुम्हाला आता सर्ग, पहिल्यांदा हे सगळंच्या सगळं परमेश्वरापासून कसं निर्माण झालं, हे कसं निर्माण झालं हे सांगत असताना सांख्याची प्रक्रिया, सांख्यांनी हे जग कसं निर्माण झालं या संबंधात जी प्रक्रिया मांडलेली आहे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी पहिल्यांदा सत्व, रजतम या 3 गुणाची साम्यावस्था असलेली प्रकृती किंवा प्रधान, ते प्रधान आविर्भावाला प्राप्त झालं. आणि ते प्रधान आविर्भावाला प्राप्त झाल्यानंतर त्याच्यापासून महत्त्व, महत्त्वाच्या नंतर अहंकार,
तो अहंकार सात्विक, राजस, तामस म्हणजे वैकारिक, तेजस आणि भूतादी अशा 3 प्रकारचा तो अहंकार निर्माण झाला. आणि मग त्या अहंकाराच्या पासून मग पुढे जग सगळंच्या सगळं जग निर्माण होत असताना पहिल्यांदा पंचतन्मात्रा परमेश्वरानं निर्माण केल्याचं चिंतन इथं येतं. पंचतन्मात्रा, शब्द तन्मात्रा, स्पर्श, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे जे 5 विषय आपण मानतो ना, त्या विषयाच्या तन्मात्राचा विचार आहे. तन्मात्रा रूपात असलेले हे विषय वेगळे आहेत आणि विषय रूपात असलेले हे शब्द स्पर्शाधिक वेगळे आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांच्या तन्मात्रा पंचमहाभूताचं कारण आहेत. आणि शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे विषय त्या पंचमहाभूताचे गुण आहेत. एवढा त्याच्यातला भेद लक्षात घ्या. केवळ शब्द हा सृष्टीच्या प्रारंभाला होता आणि त्याच्यापासून आकाश निर्माण झालं आणि निर्माण झालेल्या आकाशाच्या ठिकाणी शब्द नावाचा गुण निर्माण झाला. शब्द नावाचा गुण आकाशापासून निर्माण झालेला आहे आणि आकाश मात्र शब्द नावाच्या तन्मात्रेपासून निर्माण झालेला आहे असं सांख्याचं तत्वज्ञान आहे. पंचतन्मात्रा, पंचतन्मात्राच्या पासून पंचभूत, पंचभूताच्या पासून मग पुढं या सगळ्याच्या सगळ्या पंचविषयाचा प्रादुर्भाव भगवंतानी केला. आणि हे सगळं निर्माण करून झाल्याच्या नंतर परमेश्वरानं मग सगळीच्या सगळी ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, अंतःकरण या सगळ्यांना निर्माण करायला सुरुवात केली. आणि मग त्या सगळ्या पंचमहाभूतापासून स्थूल सृष्टी घडवण्याच्या निमित्तानं परमात्म्याने पंचीकरण घडवलं. पंचीकरण घडवलं याचा अर्थ काय, आत्तापर्यंतची जी सगळी सृष्टी आहे की नाही ती सूक्ष्म सृष्टी असल्यामुळं पंचमहाभूताच्या शुद्ध स्वरूपापासून ते निर्माण झाले. पण पुढं स्थूल निर्माण होण्याच्या दृष्टीनं या सगळ्या भूताला एकमेकात मिसळावं लागलं. पंचमहाभूताचं एकमेकात जे मिश्रण झालं त्या मिश्रणाला वेदांतात पंचीकरण म्हणतात. आणि पंचीकरणानं या पंचमहाभूताला स्थूलता येते. मग स्थूलता निर्माण झाल्याच्या नंतर मग त्याच्यापासून ब्रह्मांडाचा प्रादुर्भाव झाला आणि ब्रह्मांडापासून हे सगळ्याच्या सगळं जग निर्माण झालं वगैरे वगैरे चिंतन आपल्याला पाहायला सापडतं. हे सगळं निर्माण करणारा परमात्मा, हे सगळं टिकवणारा परमात्मा, हे सगळंच्या सगळं नष्ट करणाराही परमात्मा. फक्त तो निर्माण करत असताना रजोगुण प्रधान उपाधी घेतो, सांभाळत असताना सत्वगुण प्रधान उपाधी घेतो आणि हे सगळंच्या सगळं नष्ट करत असताना परमात्म्याला तमोगुण प्रधान उपाधीचा स्वीकार करावा लागतो असं वेदांतातलं चिंतन आहे. म्हणून भगवान शंकराचं त्या पुष्पदंतानी महिम्न स्तोत्रामध्ये वर्णन करत असताना तो परमात्मा हे सगळंच्या सगळं निर्माण करणं, सांभाळणं, संहार करणं कसं करतो याबद्दलचा विचार सांगितला आहे. पण तिथं या 3 उपाधीचं चिंतन आहे. बहल रजसे विश्वोत्पत्तौ भवाय नमो नमः, प्रबल तमसे तत्संहारे हराय नमो नमः, जनसुख कृते सत्वद्रिक्तौ मृडाय नमो नमः, प्रमहसी पदे निस्त्रय गुण्ये शिवाय नमो नमः असं तिथलं चिंतन आपल्याला पाहायला सापडतं. बहल रजसे, रजोगुणाचं बाहुल्य झाल्याच्या योगानं उपाधी त्या परमात्म्यानं धारण केलेली जी माया नावाची उपाधी आहे त्या माया नावाच्या उपाधीमध्ये रजोगुणाचं प्राबल्य झाल्याच्या नंतर काय करतो, जग सगळंच्या सगळं निर्माण करतो. बहल रजसे विश्वोत्पत्तौ, विश्वाच्या उत्पत्तीच्या प्रसंगामध्ये रजोगुणाचं बाहुल्य जिच्यात आहे अशी उपाधी धारण करतो. प्रबल तमसे तत्संहारे, त्या सगळ्याच्या सगळ्या जगताचा संहार करत असताना तमोगुण जिच्यातला वाढलेला आहे अशी ती उपाधी धारण करतो आणि सगळ्या जगाचा संहार करतो. आणि जनसुखकृते, मधल्या काळामध्ये उत्पत्ती आणि संहाराच्या मधल्या काळामध्ये सगळ्याच्या सगळ्या जगाला सुख देण्याकरता, जगवण्याकरता सत्वद्रिक्तौ, उपाधीमधला सत्वगुण उद्रेकाला प्राप्त करून घेऊन म्हणजे सत्वगुण प्रधान उपाधी धारण करून परमात्मा काय करतो तर सगळ्या जगताचा सांभाळ करतो असा विचार आपल्याला सांगितला. आणि अशा पद्धतीनं हे सगळ्याच्या सगळं जग निर्माण होताना पुराणाच्या संकल्पनेनुसार जर आपण विचार केला तर परमात्म्याच्या नाभीत कमळ, कमळात ब्रह्मदेवाचा प्रादुर्भाव आणि त्या ब्रह्मदेवाला निर्माण करून भगवंतानी हे सगळंच्या सगळं जग निर्माण करून घेतलं. मग त्या ब्रह्मदेवाचं चिंतन सांगितलं. ब्रह्मदेवाचं चिंतन सांगता सांगता ब्रह्मदेवाच्या आयुष्याचा विचार सांगितला. ब्रह्मदेवाला 100 वर्षाचं आयुष्य आहे आणि त्या 100 वर्षाचं आयुष्य त्याचं कसं कसं आहे याचा विचार सांगत असताना सहस्रयुगपर्यंतम अहर्यत ब्रह्मणो विदुः रात्रिम युग सहस्रांताम तेहो रात्रविदो जनाः, गीतेच्या या श्लोकामध्ये सांगितलेलं जे चिंतन आहे की नाही, कृत, त्रेता, द्वापार आणि कली ही 4 युग 1000 वेळेला फिरावीत. त्यावेळेला ब्रह्मदेवाचा 12 तासाचा दिवस होतो आणि पुन्हा 1000 वेळेला ही चौकडी फिरली की ब्रह्मदेवाची 1 रात्र होते. म्हणजे 2000 वेळेला ही 4 युग फिरावीत. त्यावेळेला ब्रह्मदेवाचा 1 दिवस होणार
आणि अशा कालगणनेनुसार त्या ब्रह्मदेवाला प्राप्त असलेलं आयुष्य 100 वर्षाचं आहे, असा विचार ब्रह्मदेवाच्या आयुष्याच्या संबंधानं सांगितला. आणि मग हे जे ब्रह्मदेवाचं एक आयुष्य असतं ना, याला एक कल्पाचा काळ म्हणतात. एक कल्पाचा काळ म्हणजे ब्रह्मदेवाचं 100 वर्षाचं आयुष्य. एक मनवंतराचा काळ म्हणजे इंद्राचं एका इंद्राचं आयुष्य. ते एका इंद्राचं आयुष्य किती असतं? चौकडी ही कृतत्रेता द्वापार कली ही 4 युगाची जी चौकडी आहे ना, ती 71 वेळेला फिरावी साधारणपणे. तेव्हा इंद्राचं एक आयुष्य होतं. आणि एक इंद्राला 71 वेळेला चौकडी फिरावी लागते. आणि ब्रह्मदेवाला 12 तासाचा दिवस होण्याकरता किंवा 24 तासाचा दिवस त्याचा पकडला तर 2000 वेळेला ही चौकडी फिरावी लागते. म्हणून एका दिवसामध्ये ब्रह्मदेवाच्या 14 इंद्र संपतात, असं गणित ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सांगितलेले आहे. विळोरी उत्सरे पाती 14 जणाची, देहाचे पुरंदर 14 जाती, एवढं आयुष्य इंद्राचं आहे, एवढं आयुष्य ब्रह्मदेवाचं आहे. हा ब्रह्मदेवाच्या एका कल्पाचा जो आयुष्य काळ आहे, ऐका, या वेगळ्या वेगळ्या कल्पात भगवंताचे वेगळे वेगळे अवतार झाले. काही अवतार सगळ्या कल्पात होतात, काही अवतार सगळ्या कल्पात होणारे, आणि काही अवतार विशिष्ट कल्पात होणारे. आणि विशिष्ट कल्पात होणारे जे अवतार असतात ना, त्या अवताराच्या बद्दल चिंतन करताना कल्पावतार, मन्वंतरावतार, युगावतार असे वेगळे वेगळे विचार आपल्याला शास्त्रामध्ये पाहायला सापडतात. एका कल्पात झालेला देवाचा एकच अवतार, त्या एकाच कल्पात तो अवतार होतो. दुसऱ्या कल्पामध्ये भगवंताचा अवतार होत नाही. पहिलं भगवंतानी सांगितलेलं हे 14 कल्पाचं जे चिंतन आहे, त्याच्यातलं पहिला कल्प आहे ब्राह्मकल्प. ऐका, आपण मत्स्यावताराची कथा ऐकतो. हा मत्स्यावतार कधी झाला? ब्राह्मकल्पात झाला. दुसऱ्या कल्पामध्ये मत्स्यावतार होत नाही. कृष्णावताराचा जर विचार केला तर कृष्णावतार द्वापार युगात होतो. प्रत्येक द्वापारात कृष्णावताराचं चिंतन आपल्याला पाहायला सापडतं. रामावताराचं तसं नाही. रामावतार त्रेतायुगात झाला हे जरी खरं असलं तरी प्रत्येक त्रेतायुगामध्ये रामावतार नाही. हे आपल्याकडे ही जी 4 युगाची चौकडी हे फिरणं चालू जे असतं ना, ते 4 युगाच्या चौकडीला मिळून आपल्याकडे महायुग म्हणतात. महायुग. आता युगे 28 आपण जे म्हणतो की नाही, त्याच्यामध्ये आत्ता सध्या चालू असलेला श्वेतवाराह कल्प जो आहे, आत्ता सध्या चालू असलेला, त्या श्वेतवाराह कल्पामध्ये 27 वेळेला ही चौकडी फिरून गेली. 28वी चौकडी चालू आहे, त्याच्यातलं कलियुग चालू आहे, म्हणून आपण युगे 28 म्हणतो. कृष्णावताराचा जर विचार केला तर आतापर्यंत प्रत्येक द्वापारात 27 वेळेला कृष्णावतार झाला. प्रत्येक द्वापारामध्ये तो झाला. पण रामावताराचा विचार जर केला तर रामावतार फक्त 24व्या युगपर्यायामध्ये होतो. 24व्या युगपर्यायातल्या त्रेतायुगामध्ये रामचंद्र प्रभूचा अवतार आहे. त्याच्यानंतर 25व्या युगपर्यायात नाही, 26व्यात नाही, 27व्यात नाही, आणि एवढा काल रामचंद्र प्रभूच्या अवताराला होऊन गेलेला आहे, असं चिंतन आपल्याकडे सांगितलं जातं. म्हणून काही युगावतार, काही मनवंतरावतार आणि काही कल्पावतार असं परमेश्वराच्या अवताराचं चिंतन जे आपल्याला पाहायला सापडतं. त्याच्यामध्ये आपण पहा, पहिल्या ब्राह्मकल्पाचा विचार जर केला तर त्या कल्पामध्ये होऊन गेलेला भगवंताचा जो अवतार आहे तो मत्स्यावतार. आणि मत्स्यावताराच्या नंतर 3ऱ्या कल्पामध्ये, त्या 3ऱ्या कल्पाचं नाव वराह कल्प होतं. त्याच कल्पामध्ये भगवंताचा वराह अवतार झाला. वराह अवतार कृतयुगात होतो हे खरं आहे, पण प्रत्येक कृतयुगामध्ये नाही, वराह कल्पातल्या कृतयुगात, वराह कल्पातल्या कृतयुगामध्ये. रामावताराला कल्पावतार म्हणलेलं नसल्यामुळं रामावतार त्रेतायुगात होतो हे जरी असलं तरी प्रत्येक कल्पामध्ये 24व्या युगपर्यायातल्या त्रेतायुगामध्ये होतो. ह्या अवताराच्या बाबतीतलं हे थोडंसं सूक्ष्म चिंतन आपल्याला पाहायला सापडतं. असे अनेक कल्प आत्तापर्यंत होऊन गेले. ते कल्प जे सगळेच्या सगळे ठरतात ते ब्रह्मदेवाच्या आयुष्यानुसार ठरतात. हा ब्रह्मदेव भगवंताने निर्माण केला. निर्माण केलेल्या या ब्रह्मदेवाला भगवंताने सृष्टी विस्ताराची आज्ञा केली. हे उत्पन्न कसं झालं या संबंधातला विचार हा सगळा. त्याला सृष्टी विस्ताराची आज्ञा झाली. सृष्टी विस्तार करायला त्याला सांगितल्याच्या नंतर त्यानं सुरुवात केली. सुरुवातीला त्यानं सृष्टी विस्ताराचा विचार केला आणि त्याच्या अंतःकरणातून अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश
या क्लेशवृत्तीच निर्माण झाल्या. हे निर्माण झालेलं काही चांगलं नाही असं त्याला वाटलं. त्याला थोडासा विचार करून पुन्हा दुसरं काही निर्माण करायचं ठरवलं. भागवतातलं चिंतन असं आहे, इथं थोडंसं वेगळं आहे. भागवतामध्ये काय आलं, पहिल्यांदा क्लेशवृत्ती झाल्या. इथं क्लेशवृत्तीचं सांगितलंय. क्लेशवृत्ती येऊन गेल्याच्या नंतर त्यांनी भगवंताचं ध्यान केलं, अंतःकरण विशुद्ध केलं आणि शुद्ध अंतःकरणातून सनकादिक निर्माण झाले. त्यांना सांगितलं सृष्टी विस्तार करा. ते म्हणले आम्ही निवृत्ती मार्गी आहोत, आम्ही निघालो तपस्येला. ते निघून गेल्याच्या नंतर ब्रह्मदेवाला मी माझ्या सृष्टी विस्ताराकरता यांना निर्माण केलं, पण माझीच मुलं माझी आज्ञा पाळत नाहीत, याचा क्रोध आला. आणि तो क्रोध ब्रह्मदेवाला आवरणं शक्य झालं नाही. तो क्रोध त्यांच्या भ्रुकुटीमध्यातून अंगठ्या एवढ्या एका बालकाच्या रूपानं प्रगट झाला आणि रडायला लागला. त्यानं सांगितलं मला काही नावं द्या, राहायला काही ठिकाणं द्या, माझी लग्न करा, तेव्हा शांत होतो. मग त्याला 11 बायका दिल्या, 11 स्थानं दिली, 11 नावं दिली. तो रुद्र. त्याला सांगितलं सृष्टी विस्तार कर. त्यानं सृष्टी विस्ताराला प्रारंभ केला. सगळी भूत प्रेत वेताळ ही सृष्टी तो करायला लागला. मग त्याला बोलावून ब्रह्मदेवाने सांगितलं थांब बाबा, तू आता हे करू नको, तू तपस्येला निघून जा. असा क्रम सांगितलाय बरं का भागवतामध्ये. इथल्या क्रमाचा विचार जर केला तर इथल्या क्रमामध्ये ब्रह्मदेवाला सृष्टी विस्तार करायला सांगितल्याबरोबर ब्रह्मदेवाला पहिल्यांदा रुद्रालाच त्यानं जन्म दिल्याचं चिंतन आहे. कोणतं खरं? ब्रह्मदेवापासून क्लेशवृत्ती निर्माण झाल्या, दुसऱ्यांदा सनकादिक निर्माण झाले, तिसऱ्यांदा रुद्र निर्माण झाला. हे भागवतातलं खरं आहे का? ब्रह्मदेवाला सृष्टी विस्तार करायला सांगितल्यानंतर त्याच्यापासून रुद्र पहिल्यांदा निर्माण झाला, हे खरं आहे? याचा विचार जर करायचा झाला तर जिथं जे सांगितलेलं नाही आणि अन्यत्र जे सांगितलेलं आहे ते अन्यत्र सांगितलेलं सगळंच्या सगळं घेऊन संगती लावावी लागते. म्हणजे भागवतात सांगितलेला विस्तार मोठा आहे, इथं सांगितलेला विस्तार कमी आहे. इथं सांगितलेला विस्तार कमी जरी असला तरी भागवतातला विस्तार घेतल्याच्या शिवाय याची संगती लागत नाही. म्हणून ती संगती घेण्याकरता पहिल्यांदा क्लेशवृत्ती, नंतर सनकादिक, त्याच्यानंतर रुद्र निर्माण झाले असंच म्हणावं लागतं. परमात्म्याने पंचमहाभूत निर्माण केली असं वर्णन काही ठिकाणी येतं. एतस्मात् आत्मनः आकाश संभूतः आकाशाद वायुः वायोः अग्निः अग्नेः आपः अद्भ्यः पृथ्वी असं आलं. आकाश निर्माण केलं, आकाशापासून वायू, वायूपासून तेज, तेजापासून जल, जलापासून पृथ्वी असं चिंतन उपनिषदाने सांगितलं. दुसऱ्या ठिकाणी उपनिषद बोलायला लागलं तत्तेजः अभवत. परमात्म्यापासून पहिल्यांदा तेज निर्माण झालं. मग विचार करा काय निर्माण झालं. एक ठिकाण असं सांगतं, एक श्रुती असं सांगते की परमेश्वरापासून पहिल्यांदा आकाश निर्माण झालं, मग वायू निर्माण झाला आणि नंतर तेज निर्माण झालं तिसऱ्यांदा. आणि दुसरं श्रुती वाक्य आपल्याला असं सांगतं की परमेश्वरानं सृष्टी करायला सुरुवात केल्याबरोबर पहिल्यांदा त्याच्यापासून तेज झालं. आचार्य सांगतात तेज निर्माण झालं हे सांगणारी जी श्रुती आहे तिला पुढचं बोलायचं होतं म्हणून ती तिथून बोलायला लागली. मागचं सांगायची गरज वाटली नाही म्हणून सांगितलं नव्हतं. आपला परिचय देताना माणसं परिचय देतात. आपण कोण नाव सांगा म्हटल्याबरोबर माणूस नाव सांगतो स्वतःचं बरं का. सोमाजी, गोमाजी, आगलावे काहीतरी जे असेल ते सोमाजी गोमाजी. हे सोमाजी याचं नाव, गोमाजी त्याच्या बापाचं नाव सांगितलं ना. आता सोमाजी गोमाजी एवढ्यावरच त्याची वंश परंपरा थांबली का? त्याच्या मागं कोणी नव्हतं? गोमाजीला कोणी बाप नव्हता का? मग त्याचं नाव त्यानं का सांगितलं नाही? तुम्ही कोणाचे कोण असं म्हणल्याच्या नंतर तो म्हणतो मी गोमाजीचा मुलगा म्हणतो, एवढंच सांगतो तो. पण गोमाजीच्या मागचं नाव सांगायची त्याला गरज वाटत नाही ना. पण श्राद्धाला बसल्यावर त्याला विचारतात तुझ्या बापाचं नाव काय? तो म्हणतो सोमाजी. गोमाजी याचं नाव सोमाजी हो. तुमचं बापाचं नाव गोमाजी, आजोबाचं नाव. तो श्राद्ध करायला बसल्यावर त्याला बापाचं नाव विचारलं गेल्यानंतर लगेच आजोबाचं नाव विचारावं लागतं, लगेच पंजोबाचं नाव विचारतो. मग तिथं नावं विचारल्यावर त्यानं जी नावं सांगितलेली असतात, पहिल्यांदा याचं नाव जेव्हा याला विचारलेलं असतं एका माणसाने, तेव्हा हा स्वतःचं बापाचं नाव सांगतो. ते ज्यानं ऐकलेलं आहे तो माणूस श्राद्धाला बसल्यानंतर याला म्हणायला लागला आत्ता तुम्ही 3-3 नावं सांगत बसला मागचे, आणि मला सांगत असताना तुम्ही एकच सांगितलं. हे 3 खरे का हा एकच खरा? कोणतं खरं आहे?
दोन्ही खरं आहे. जेव्हा जे सांगायची गरज आहे तेव्हा तिथून जरी सांगितलेलं असलं तरी त्याच्या मागचं नाही असं गृहीत धरून चालत नाही. तसं ब्रह्मदेवापासून सृष्टी विस्तार होत असताना नरसिंह पुराणानं सांगितलं की पहिल्यांदा रुद्र निर्माण झाला, तरी मागं जे निर्माण झालेलं आहे ते सगळं स्वीकारावं लागतं. रुद्राला तपश्चर्येला पाठवून दिलं, त्याचा सृष्टी विस्तार चांगला नव्हता म्हणून त्याला सांगितलं तपस्या करायला जा बाबा. तपस्या करायला त्याला पाठवल्याच्या नंतर ब्रह्मदेवाने विचार केला काय करू, आता माझं मला काहीतरी निर्माण करायचं आहे. अवयवापासून काही ऋषी निर्माण करायला त्यांनी सुरुवात केली. आपल्या स्वतःच्या अवयवातून काही ऋषींना त्यांनी जन्म द्यायला सुरुवात केली. दक्ष निर्माण केले वगैरे वगैरे. दक्ष अंगुष्ठात स्वयंभुवा, ब्रह्मदेवाच्या अंगठ्यापासून दक्ष, प्राणात वसिष्ठा, प्राणापासून वसिष्ठांना जन्म, करात करतु, हातापासून करतु ऋषीला जन्म दिला. असे सगळे ऋषी 10 ऋषी निर्माण केले. त्यांना सांगितलं तुम्ही सृष्टी विस्तार करा. सृष्टी विस्तार असा ब्रह्मदेवाचा वेगवेगळ्या पद्धतीनं चालू असताना त्याच्यामध्ये ब्रह्मदेवापासून निर्माण झालेलं वेगळं वेगळं जे जग आहे त्याचा वेगळा वेगळा विचारही सांगितलाय. काही ठिकाणी काही तिर्यक स्रोत निर्माण केला, एक ऊर्ध्व स्रोत निर्माण केला, एक अर्वाक स्रोत निर्माण केला. ऊर्ध्व स्रोत म्हणजे ऊर्ध्व लोकात असणारे सगळे देवादिक, अर्वाक स्रोत म्हणजे अधोलोकात असणारे, पाताळात असणारे नागादिक किंवा मृत्यूलोकात असलेले मनुष्यादिक. तिर्यक स्रोत म्हणजे आकाशामध्ये उडण्याची ज्यांची क्षमता आहे अशी पक्षी जाती. हे सगळं ब्रह्मदेवानं वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं निर्माण करायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये एक अनुग्रह नावाचा सर्ग निर्माण केला. त्या सर्गाचंच नाव अनुग्रह. अनुग्रह नावाचा सर्ग निर्माण केला म्हणजे काय, ज्यांच्यावर भगवंताचा अनुग्रह होऊ शकतो अशी सात्विक सृष्टी, असे सात्विक जीव भगवंतानं निर्माण केलेले आहेत. आणि हे सगळं ब्रह्मदेव निर्माण करत असताना ब्रह्मदेवाने त्याच्यानंतर आपल्या पुढं निर्माण झालेल्या ऋष्याधिकांना, मरीची वगैरेंना सांगितलं की बाबा आता तुम्हाला आम्ही सर्ग निर्माण केला आहे, तुम्ही आता अनुसर्गाला लागा. माझ्या सर्गाच्या नंतर होणारा जो सर्ग आहे तो तुम्ही निर्माण करा. असं म्हटल्याच्या नंतर ऋषी इत्यादिकाने अनुसर्गाला प्रारंभ केला. वेगवेगळ्या पद्धतीची सृष्टी त्यांच्यापासून निर्माण होत राहिली आणि ही सगळीच्या सगळी सृष्टी सांभाळली जावी याच्याकरता परमेश्वराची आराधना करत असताना कित्येकांनी नरसिंहाची आराधना केली. हे या पुराणामध्ये सांगितलेलं आपल्याला पाहायला सापडतं. सगळं निर्माण केलं. त्याच्यामध्ये मृकंड नावाचे ऋषी होते, हे भृगूच्यापासून निर्माण झालेले होते. भृगूला ख्याती नावाची कर्दम प्रजापतीची कन्या प्राप्त झाली होती. भृगूचं आणि ख्यातीचं लग्न झाल्याच्या नंतर त्यांच्यापासून मृकंडू नावाचा मुलगा जन्माला आला. या मृकंडू नावाच्या ऋषीचं सुमित्रा नावाच्या एका स्त्रीशी लग्न झालं. सुमित्रा आणि मृकंडूच्या संसारामध्ये त्यांच्यापासून मार्कंडेय नावाचा महात्मा जन्माला आला. मार्कंडेय नावाचा महात्मा जन्माला आला आणि त्याला आयुष्य जे दिलं होतं, काही ठिकाणी 16 वर्षाचं सांगितलं, इथं मात्र 12 वर्षाचंच सांगितलं आहे. आणि त्याला 12वं लागलं कारण त्या मृकंडू मुनीने तप केलं. ते शिवपुराणादिकाच्या आधारानं विचार केला तर शिवाची आराधना केली. इथं मात्र त्याने नरसिंहाची आराधना, विष्णूची आराधना केल्याचं चिंतन आहे. भगवंताची आराधना केली. देवाला मुलगा मागितला, देवाने मुलगा दिला. पण मुलगा देताना सांगितलं की म्हणे सद्गुण संपन्न मुलगा तुम्हाला जर हवा असेल तर तुम्हाला 12 वर्ष तो लाभेल. 12 वर्षात त्यांनी सांगितलं बाबा दुर्गुणी घेऊन काय करू, 100 वर्ष जरी मिळाले त्याला आयुष्याचे तरी दुर्गुणी मुलगा घेऊन अपकीर्ती सगळ्या कुलाची होण्याच्या पेक्षा आम्हाला सद्गुणी मुलगा द्या, असू द्या, अल्प आयुष्य असू द्या म्हणे. त्याला 12 वर्षाचं आयुष्य भगवंताने दिलेलं. मुलगा सद्गुणी म्हणजे भृगूचंही नाव वाढवणारा आणि मृकंडूचंही नाव वाढवणारा. आयुष्य कमी, 12च वर्षाचं आयुष्य त्याला दिलेलं भगवंताने. 12वं लागलं. मायबाप चिंतेत. याने मायबापाला विचारलं तुम्ही चिंतेत का? नाही रे बाळा असं आहे म्हणे, तुला आयुष्य फार कमी आहे. ठीक आहे म्हणे, काळजी करू नका, मी जातो तपस्या करतो. माझे आजोबा जिथं तपस्येला बसलेले आहेत त्या वल्ली वटाच्या स्थानाच्या ठिकाणी जातो, भगवंताची आराधना करतो, परमेश्वराला प्राप्त करून घेतो, देवाच्याकडून माझ्या आयुष्याची लांबी वाढवून घेतो. असं म्हणून ते वल्ली वटाच्या स्थानाच्या ठिकाणी आले. आजोबाला भेटले.
आजोबा भृगु ऋषी, त्यांचं तिथं तप चाललेलं आहे. त्यांनी त्या पोराला पाहिलं, विचारलं, काय रे बाळा, कसा काय इकडं आलास? तपस्या करता आलो. का, काही अडचण आली? तुझा बाप बरा आहे ना, घरी आई बरी आहे ना? हे विचारता विचारता त्यांनी सांगितलं की नाही भाऊ, माझ्या वडिलांनी केलेल्या तपस्येनुसार माझा जो जन्म झाला आहे ते मला भगवंतानी 12 वर्षाचं आयुष्य दिलं. संपत आलं, तेव्हा मायबाप चिंतेत आहेत, काय करावं, आपण तपस्या करून आयुष्य वाढवून घ्यावं असा विचार करून मी या ठिकाणी आलो. काय करू सांगा? त्यांनी सांगितलं, परमेश्वराचं ध्यान चिंतन करणं, देवाचं स्तोत्र गाणं, देवाची उपासना आराधना करणं, देवाला प्रसन्न करून घेणं, याच्याशिवाय देवाच्या चिंतनात सदा सर्व काळ असलं पाहिजे. तुकाराम महाराज सांगतात ना आपल्याला, काळाची ये सत्ता नाही ते घटिका, पंढरी नायका आठविता, पंढरी नायका आठविता, पंढरी नायका आठविता. काळाची पंढरी नायका आठविता, पंढरी नायका आठविता, पंढरी नायका आठविता. सदा काळ गणना करी आयुष्याची, गणना करी आयुष्याची, कथेचे वेळेची आज्ञा नाही, कथेची वेळेची आज्ञा नाही. सदा काळ गणना करी आयुष्याची, कथेचे वेळेची आज्ञा नाही, कथेचे वेळेची आज्ञा नाही. सदा काळ गणना करी आयुष्याची, कथेचे वेळेची आज्ञा नाही, कथेचे वेळेची आज्ञा नाही. कथा करावी, भगवंताचं स्तुती स्तोत्र गावं, असं सगळं सांगितल्याच्या नंतर नारायणम अनाराध्य तपसा महता सुत को जेतुम शक्नुयात मृत्युम तस्मात्तम तपसा अर्चय. भृगु ऋषींनी सांगितलं आपल्या मार्कंडेय नावाच्या नातवाला की नारायणाचं मोठ्या तपश्चर्येच्या योगानं नारायणाचं आराधन न करता कोण मृत्यूला जिंकू शकेल बाळा? त्याच्यामुळे तू एक काम कर, महान तपश्चर्या, दीर्घ तपश्चर्या करून भगवंताची आराधना कर. देवाची नारायणाची आराधना करायची ठरली, पण कशी करावी? त्याने सांगितलं की त्याच्याकरता तुला देवाचं चिंतन करावं लागेल. कोणत्या देवाचं करू? नरहरीचं कर, नरसिंहाचं कर, नरसिंहाचं चिंतन कर. तमृते पुंडरिकाक्षम नारसिंहम जनार्दनम कह कुर्यान मानव वत्स मृत्यू सत्ता निवारणम. मनुष्यावर असलेली मृत्यूची सत्ता, तिचं निवारण करणं नरसिंह भगवंताच्याशिवाय कोणाला शक्य होणार आहे बाळा? यासाठी तू नरसिंहाची आराधना कर. त्याला सांगितलं ती तपश्चर्या कशी करायची, आराधना कशी करायची, रोज पूजा कशी करायची, जप कसा करायचा वगैरे वगैरे सगळं त्याला समजावून सांगितलं. आणि मग हे सगळं करण्याकरता तुंगभद्रा नदीच्या तीरावर तू जा आणि भगवंताची आराधना कर असं सांगितल्यावर ते तिथं आले. तुंगभद्रा नदीच्या तीरावर राहिले. वल्लीवट स्थानामध्ये भृगु ऋषी आहेत, ते स्थान सोडून त्यांनी यांना इकडं तुंगभद्रा नदीच्या तीरावर पाठवलं. तिथं आल्याच्यानंतर भद्रवट नावाचं स्थान मिळालं. त्या स्थानात हे राहिले आणि तिथे राहून परमात्म्याची स्थापना करून, भगवंताच्या मूर्तीची स्थापना करून यांनी देवाची उपासना करायला सुरुवात केली. ओम नमो भगवते वासुदेवाय हा द्वादशाक्षरी मंत्र जपा करता घेतला. शिवपुराणामध्ये भगवान शंकराची आराधना केल्याचं चिंतन आपल्याला पाहायला मिळू शकतं बरं का. आता इथे शंका येते माणसाला, त्यांनी शंकराची आराधना केली का त्यांनी नरसिंहाची आराधना केली? कोणाची आराधना केली काय म्हणायचं? नरसिंहपुराण सांगतं नरसिंहाची आराधना केली, शिवपुराण सांगतं शिवाची आराधना केली. चंद्रशेखर माश्रये मम किम करिष्यति वैयमहा. मी भगवान शंकराचा आश्रय करतो, यम माझं काय बिघडवेल, तिथलं स्तोत्र आहे. आणि तर नरसिंहाचा आश्रय करतो, नरसिंहाचा आश्रय केल्यानंतर मृत्यू माझं काय बिघडवणार, असं त्यांचा मंत्र जप पाहायला सापडतो. काय खरं माणसं विचारतात आपल्याला, त्याच्यात उत्तरं दोन पद्धतीनं देता येतात. हे आपल्याला कल्पभेदाचं चिंतन म्हणावं लागतं. एका कल्पात शिवाराधना केली, एका कल्पामध्ये नरहरीची आराधना केली असे म्हणता येतं. किंवा नरहरी आणि भगवान शंकर यांच्यामध्ये भेद नसल्यामुळं ही उपासना केली काय आणि ती उपासना केली काय, दोन्हीचं फल आपल्याला मृत्यूवर विजय प्राप्त करून घेणं हे प्राप्त होऊ शकतं असा विचार करता येतो. असं त्यांनी तप केलं. ते तप केल्याच्या नंतर त्यांच्याकडं मृत्यू, जेव्हा त्याचा मृत्यूचा ठरलेला जो काळ होता त्या काळात यमाचे दूत आले. यमाच्या दूताला त्यांच्यावर पाश टाकता येणार.
भगवंताने त्यांच्या भोवताली सुदर्शन चक्र ठेवलेलं, यांच्यावर पाश टाकता येणं ते मला यमाच्या दूतांना. तेव्हा यमदूत म्हणायला लागले या मार्कंडेयाला की म्हणे तुम्ही काहीतरी दिव्य आराधना करून हे चक्र वगैरे प्राप्त करून घेतलेलं आहे, म्हणून आम्ही तुमच्यावर पाश टाकू शकत नाही. हे खरं आहे, पण आम्ही आमच्या पुढच्या देवाला पाठवतो म्हणे, तुमच्याकडं प्रत्यक्ष मृत्यूला आम्ही पाठवून देऊ. हे कसं आहे, ते एक व्यास महर्षींच्या दास नावाच्या शिष्याची कथा आहे बघा. एक व्यासांच्याकडे दास नावाचे शिष्य होते, त्यांचं नावच दास, व्यासाची सेवा करायची. दासाची सेवा पाहून व्यासांना असं वाटलं की आपण कल्पायुष्य आहोत. व्यास एक कल्पाचं आयुष्य आहे त्यांना. मग व्यासाने विचार केला, हा दास माझी चांगली सेवा करतो, कायम माझ्याबरोबर राहिला तर यालाही कल्पाचं आयुष्य मिळालं तर बरं होईल. मग यानं मरू नये, याला भरपूर आयुष्य मिळावं. मग काय करा, अगोदर जाऊन कोणाला तरी विचारा ना. कोणाला विचारा? यमाला यमा याला घेऊन जाऊ नको तू, असं सांगावं यमाला. म्हणून ह्यांनी दासाला आपल्या सोबत घेतलं आणि यमाकडे गेले. व्यास महर्षी यमाकडे गेले, यमानं स्वागत केलं. या म्हणे महाराज कसं काय आलं? हा माझा शिष्य आहे म्हणे. काय काम? नाही, याचं मरण असू नये, माझ्या आयुष्यकाळापर्यंत यानं माझी सेवा करावी अशी माझी इच्छा आहे, म्हणून याला तर नेऊ नये हे सांगायला आलो. तो म्हणला माझं काही चालत नाही. म्हणला कोण? यम म्हणतो माझं काही चालत नाही, हे उचलायचं काम माझं आहे. म्हणला पण उचलायला वरून ऑर्डर यावी लागते मला. कोणाची? मृत्यूदेवाची आम्हाला ऑर्डर पाहिजे. माझ्यावर मृत्यू नावाची देवता आहे, चला मृत्यूकडे जाऊ म्हणे. मग हे दास व्यास यम हे गेले मृत्यूकडं. मृत्यूनं विचारलं कसं काय? यमाला विचारलं कसं काय, यांना सोबत कशाला आणलं? नाही, यांचं काम आहे म्हणे. काय? या दासाला दीर्घायुष्य करायचं, उचलायचं नाही. मृत्यूनं सांगितलं माझी ऑर्डर यमाला पाळावी लागते. हे खरं आहे, पण मलाही ऑर्डर करणारा माझाही बॉस आहे. कोण आहे तुझ्यावर? कोण आहे? भवितव्यता नावाची देवता आहे. मग जावं लागेल त्यांच्याकडे. चला म्हणे तिकडे जाऊ आपण. मग हे यम मृत्यू दास व्यास हे भवितव्याच्या घरी गेले. भवितव्याच्या घरी गेल्यानंतर भवितव्यानं विचारलं काय कोणाला आणले तुम्ही? हे यमाला विचारलं, मृत्यूला विचारलं, माझ्या तुम्ही अधिकार क्षेत्रातले आहात, माझ्या खालचा हा मृत्यू आहे, मृत्यूच्या खालचा यमा तू आहेस. हे दासांना व्यासांना कशा करता आणले इथं? काही नाही म्हणे. व्यास महर्षी आत गेलेले, दासाला दारात बसवलेलं होतं याने, आणि सांगितलं व्यास महर्षीने माझा एक शिष्य सोबत आणलाय आणि त्याला माझ्या एवढं आयुष्य असावं याच्यासाठी तुम्ही त्याला उचलू नये, याच्यासाठी तुम्हाला विनंती करायला आलो. त्या भवितव्यानं सांगितलं आमच्याकडं कसं आहे म्हणले, यमाच्या वरचा मृत्यू, मृत्यूच्या वरचा मी आहे. हे खरं आहे, पण मला सुद्धा काहीतरी आमच्याकडं सगळे कायदे जे लिहून ठेवलेले आहेत त्या कायद्यानुसार वागावं लागतं. घटना ठरलेली आहे, ते घटनेत काढून बघावं लागेल मला. या तुमच्या दासाच्या संबंधानं काय लिहिलंय ते मला बघावं लागणार आहे. काढून बघा म्हणे. त्याचं आयुष्य जे काही ठरलेलं असेल त्या आयुष्याच्या नंतर त्याला उचललं जाणार हे जर तिथं लिहिलेलं असेल तर त्या काळापर्यंत काहीतरी याला साधना करायला लावावी आणि आयुष्याची लांबी लांबवून घ्यावी, अशा विचाराने व्यासाने तिथं जाऊन विचारणा केलेली होती. पण त्या भवितव्याने जेव्हा तो ग्रंथ काढला आणि त्या ग्रंथातून दासाच्या संबंधातलं पान काढलं तेव्हा तिथं असं लिहिलेलं होतं, यदा दासश्च व्यासश्च यमः मृत्युः तथैवच भवितव्य गृहम यान्ति तदा दासो मरिष्यति. वाक्यच असं लिहून ठेवलेलं होतं, जेव्हा दास व्यास यम मृत्यू एवढे जण भवितव्याच्या घरी येतील त्यावेळेला दास मेलेला असेल. भवितव्यानं सांगितलं बाहेर जाऊन बघा, तो बहुतेक गेलाय. गेला म्हणजे इथं लिहिलेलंच आहे म्हणे तसंच होणार आहे म्हणून. असं आहे. याचा अर्थ काय झाला? मी हे कशा करता सांगितलं, यमाच्या वर मृत्यू आहे, मृत्यूच्या वर भवितव्यता आहे. या वरच्या देवांच्याकडून मग पुढं ज्यांना यमाच्या दूताला जर उचलता आलं नाही यम उचलणार, यमाला उचलता आलं नाही मृत्यू उचलणार, मृत्यूला उचलता आलं नाही भवितव्यता उचलणार, असं जे ठरलेलं आहे. त्याच्यात यमाचे दूत यांच्याकडे आलेले जे होते मार्कंडेयाच्याकडं, त्याने सांगितलं की म्हणे तुम्हाला आम्ही उचलू शकत नाही, वरून पाठवतो म्हणे आम्ही मोठे अधिकारी तुमच्याकडं. असं म्हणून ते गेले. यमाला वगैरे त्यांनी सांगायचा प्रयत्न केला आणि यमधर्मांना ते सगळं सांगितल्याच्या नंतर यमधर्माने सांगितलं म्हणे तिथं आपल्याला जाता येत नाही. यमधर्म सांगे दूता
तुम्हा नाही तेथे सत्ता, जेथे होय हरिकथा सदा घोषनामाचा. आपल्याला तिथं जाता येत नाही, हे यमधर्माने त्यांना समजावून सांगितलं. आणि हे सांगितल्याच्या नंतर हे सगळं मार्कंडेयाला दीर्घायुष्याचं वरदान भगवंताच्या कृपाप्रसादानं प्राप्त झालं. त्यांना सुद्धा कल्पाचं आयुष्य आलं. मार्कंडेयाला एवढं प्रदीर्घ आयुष्य प्राप्त झाल्याच्या नंतर हे आयुष्य प्राप्त होण्याकरता मार्कंडेयांनी जे स्तुतिस्तोत्र गायलं होतं ते नरसिंहाचं स्तुतिस्तोत्र त्यांनी मोठ्याने गायला जेव्हा सुरुवात केली, त्यांनी काय गायलं होतं हे यमदूतांनी ऐकलं होतं. आणि यमधर्माच्या समोर जाऊन हे अशा पद्धतीचं स्तोत्र ते गात होते असं त्यांनी ते स्तोत्र म्हणून दाखवलं. आणि यमदूत हे स्तोत्र म्हणून दाखवत असताना यमधर्म जे ऐकत होते त्याचप्रमाणे नरकातली यातना भोगत असलेले बाकीचे जीवसुद्धा त्यांच्या कानावर ते स्तोत्र पडलं आणि त्यांना ते पाठ झालं. यातना भोगता भोगता कानावर पडलेलं ते स्तोत्र पाठ झालं आणि ते स्तोत्र म्हणून म्हणून नरकाची यातना यांची कमी झाली. असं ते दिव्य स्तोत्र यमराजाचं आपल्या सेवकांना असलेला उपदेश वगैरे वगैरे. आणि त्याच्यानंतर मग मार्कंडेयाने दीर्घ आयुष्याचं वरदान प्राप्त झाल्याच्या नंतर मार्कंडेयाचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर त्यांना वेदशिरा नावाचा मुलगा त्यांच्या पोटी जन्माला आला. त्याच्याकडून सगळ्या वेदाचा विस्तार वगैरे त्यांनी करून घेतला. आणि त्याच्यानंतर आपल्याला परमात्म्याचं, ज्या परमात्म्याच्या कृपेनं आपण दीर्घकाळ आयुष्य जगायला आपल्याला आयुष्य मिळालं, त्या परमेश्वराचं दर्शन परत आपल्याला व्हावं याच्याकरता म्हणून त्यांनी घरादाराचा त्याग केला. क्षीरसिंधूच्या परिसरात गेले, तिथं जाऊन तपस्या केली. तपस्येच्या योगानं परमात्म्याचं नित्य निरंतर दर्शन प्राप्त करून घेतलं. हा मार्कंडेयाचा एक कथासंदर्भ, जगताची स्थिती परमात्मा कशा पद्धतीनं करतो, अनुग्रहाच्या योगानं जगाची स्थिती करत असताना परमात्म्याकडून कशा पद्धतीचा क्रियाकलाप होतो याचं एक वर्णन आपल्याला पाहायला सापडतं. अशी सगळीच्या सगळी सृष्टी परमात्म्यानं निर्माण केलेली, ही वैविध्यानं भरलेली. आणि या वैविध्यानं भरलेल्या सृष्टीमध्ये जसं चांगलं काही आहे तसं काही वाईटही असू शकतं. आणि ते वाईट काय असू शकतं याचा विचार सांगत असताना एक यम यमी या बहीण भावाच्या संवादाचं चिंतन आहे. एका सुक्ताच्या आधारानं हे चिंतन आहे. हे बहीण भाऊ म्हणून जन्माला आले, पण बहीण भाऊ म्हणून जन्माला आल्याच्या नंतर तारुण्यात प्रवेश झाल्याच्या नंतर या यमीच्या अंतःकरणात आपल्या भावाच्या संबंधानंच वासना झाली. चालूच आहे कलियुगामध्ये बहीण भावा दोघा जणांचा विवाह लागेल असं सांगितलंच आहे संतांनी. ते वासना जागृत झाल्याच्या योगानं ती आपल्या भावाला विनंती करते की अरे बाबा तू माझ्याशी लग्न कर, माझा भार्या म्हणून स्वीकार कर. आणि भार्या म्हणून स्वीकार करण्याची विनंती आपल्या भावाला ही यमी करत असताना ते यमानं मात्र तिला समजावून सांगितलं की हे योग्य नाही. मी परमेश्वराचं सरासर्व काळ चिंतन करणारा आहे, त्यामुळं माझं मन भरकटत नाही. असंच चिंतन तू जर केलं तर तुझंही मन भरकटणार नाही आणि तुझ्याही अंतःकरणामध्ये असे अयोग्य विचार येणार नाहीत, हे त्यानं आपल्या बहिणीला समजावून सांगितलं. आणि अखंड परमात्म्याच्या चिंतनामध्ये तो यम राहिला. अयोग्य पद्धतीचं वर्तन न करता अखंड परमात्मा चिंतनात राहिल्यामुळं त्या यम नावाच्या माणसाला यम नावाचं देवतात्व प्राप्त झालं. अशी कथा इथं आपल्याला पाहायला सापडते. म्हणून आपल्याकडे भागवत महाभारत सगळ्या ग्रंथामध्ये एक श्लोक येतो पहा, मात्रा स्वसरा दुहित्रा वा ना विविक्ता सनो भवेत बलवान इंद्रियग्रामो विद्वांसमपि कर्षती. आपली इंद्रिय अशी प्रबल असतात, तरुण झालेल्या माणसाने एकांतामध्ये आपली आई असो, बहीण असो, मुलगी असो, कोणाही बरोबर एकांतात एका आसनावर बसू नये. कारण बलवान इंद्रियग्राम हा आपला इंद्रिय समुदाय बलवान आहे आणि विद्वान असलेल्या माणसालाही तो ओढायला कमी करत नाही, अयोग्य मार्गात नेऊ शकतो. यासाठी सर्व काळ जागृत असलं पाहिजे. हे एक चरित्र आपल्याला इथं पाहायला सापडतं. त्याच्यानंतर एका पतिव्रतेच्या संदर्भातला चरित्र भाग इथं पाहायला सापडतो. काय झालं, एक माणूस त्यानं लग्न केलं, त्याच्या पोटी एक मुलगा जन्माला आला. बाप चांगला होता, शास्त्राभ्यासी होता, परोपकारी होता, पण अल्प काळात गेला. मुलगा थोडासा मोठा झाला, त्यानेही वेदाभ्यास केला. आई आणि मुलगा दोघं घरात असताना यानं वेदशास्त्राचा अभ्यास करण्याच्या निमित्तानं जे घर सोडलं होतं, माऊलीला एकटीला राहावं लागलं. आणि ते दुःख, न पती नाही घरात, उपजीविकेला साधन नाही,
मुलगासुद्धा अभ्यास करण्याकरता निघून गेलेला, पण त्यानं त्या मुलाचा अभ्यास होईपर्यंत ते सहन केलं. आणि मुलगा परत जेव्हा आला तेव्हा या पोरानं ठरवलं, म्हणे काही नाही, म्हणे आपण तपस्या करायला गेलं पाहिजे. आणि तपस्या करण्याचा मनात विचार आल्यावर हा घर सोडून गेला, आईला दुःखात सोडलं, एकटा जाऊन तपस्या करायला लागला. याची प्रदीर्घ तपस्या चालू असताना यानं एका दिवशी आपलं वस्त्र असं नदीत पिळून वाळत घातलेलं होतं आणि ते वस्त्र घेऊन एक बगळा आणि एक कावळा उडून चालले. एवढ्यात त्यानं त्यांना शाप दिला. त्या शापाच्या प्रभावानं ते कावळा आणि बगळा खाली उतरले. त्याने ते वस्त्र टाकलं, पण त्या वस्त्रावर त्याने विष्ठा केली, ते उडायला लागले. तेव्हा यानं क्रोधपूर्ण दृष्टीनं त्यांच्याकडं पाहिल्याबरोबर तो बगळाही जळाला, तो कावळाही जळाला. याला वाटलं, वा, माझ्यासारखा तपस्वी कोणी नाही. हा तपस्यात एवढी माझी चांगली झाली या भावनेनं जो तिथून निघाला आपल्या घरी येण्याकरता म्हणून, किंवा जगात विचरण करून आपण आपल्या तपस्येच्या प्रभावानं काहीतरी प्रभाव दाखवून मोठेपण मिळवावं म्हणून निघाला. एका घराच्या समोर उभा राहिला, भिक्षा मागायला लागला. त्या घरातली माऊली पतिव्रता होती. पतीनं काहीतरी तिला सेवा सांगितली होती. ती पतीची सेवा करण्यात गुंतलेली आणि ह्यानं बाहेरून मला भिक्षा वाढा म्हणून आवाज दिलेला, पण आवाज गेला, कानावर गेला, तरी पतीची सेवा सोडून ती पतिव्रता येईना. बराच वेळ तिला लागला. थोड्या वेळाने ती भिक्षा घेऊन आली. तेव्हा याला राग आलेला, पोटात भूक होती, रागावलेला. त्या रागात त्यानं तिच्याकडे सुद्धा त्या बगड्याला कावळ्याला जाळणाऱ्या दृष्टीनं जे पाहिलं होतं त्यानं, त्याच क्रोधपूर्ण दृष्टीनं हिच्याकडे बघायला लागला. तेव्हा ती हसली म्हणते, तुझ्या या क्रोधपूर्ण दृष्टीनं जळायला मी काही बगडी किंवा कावळी नाही म्हणे. आणि बगळा आणि कावळा माझ्या ह्याच्यानं जळाला, हिला कसं कळालं? ते म्हणते, मला सगळं कळतं. कशानं कळतं? पतिव्रता आहे म्हणे मी. आपल्याकरता जो धर्म सांगितलेला आहे शास्त्राने, त्या धर्माचं पालन प्रत्येकाने केलं पाहिजे. माझ्याकरता माझा नवरा असताना त्या नवऱ्याची सेवा करणं हाच माझा धर्म आहे. हेच विष्णूची महापूजा. स्वामिकाज, गुरुभक्ती, पितृवचन, सेवापती, हेच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा, मी ती सेवा करते म्हणे पतीची, त्याच्यामुळे मला हे सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे. त्याने सांगितलं, ठीक आहे बाई, तुझ्यापासून मला काही उपदेश पाहिजे. ते म्हणाली, बस किती वेळ? माझ्या नवऱ्याचं जेवण होईल, मग माझं होईल, मग तुला बोलते म्हणे येऊन. आता त्यानं निवांत त्याला बसवलं, मग बोलायला लागली. बोलता बोलता त्यानं सांगितलं म्हणे, माझ्या कल्याणाकरता मी काय करू? तपस्याच करायची म्हणे. ती तर करून आलो म्हणला, असली तपस्या नसते म्हणे. मग काय करू? ज्याच्याकरता जो धर्म आहे तो धर्म त्यानं पालन केला पाहिजे. मग मी काय करू सांग ना. पतिव्रतेला त्यानं जेव्हा विचारलं तेव्हा ती म्हणते की आईला दुःखात टाकून असली तपस्या करायला निघाला. अशी तपस्या नव्हे बाळा, घरी जा, पहिल्यांदा आईची सेवा कर. तीच तपस्या आहे. आईची सेवा कर, हीच तुझ्याकरता म्हणून तपस्या आहे. जो माता पित्याची सेवा करत नाही, त्या पतिव्रतेनं सांगितलं, सजीवती वृथा ब्रह्मन यस्य माता सुदुःखिता. ज्यानं आईला दुःखात टाकलेला आहे आणि तपश्चर्या वगैरे करायला निघाला, तो जगतो. ते व्यर्थ जगणं आहे म्हणे त्याचं, त्या जगण्याला अर्थ नाही. यो रक्षेत सततम भक्त्या मातरम मातृवत्सलः तस्येह अनुष्ठितम सर्वम फलं चामुत्र चेहई. त्यानं सांगितलं की म्हणे असं म्हणे, काय इहलोकात किंवा परलोकात आपण केलेल्या तपश्चर्येचं फल प्राप्त व्हावं असं ज्याला वाटतं, त्यानं आपल्या घरी दुःखात मातेला टाकून तपस्येला जायचं नसतं. सगळी तपस्या सोडावी आणि आपल्या मातेची सेवा करावी, हेच परम तप आहे. आणि तेच इहलोकात आणि परलोकात सगळी सुख देण्याच्या कामात समर्थ ठरतं. म्हणून काय करा, पोष्या माता त्वया तत्र निश्चयम भैक्ष्य वृत्तीना. भिक्षुक वृत्तीनं राहा, पण मातेचं परिपालन कर. मातेचं परिपालन करशील तर तुला सगळं प्राप्त होण्याची शक्यता आहे. असा त्या पतिव्रतेच्या पासून याला बोध प्राप्त झाल्याच्या नंतर यानं मातेची सेवा केली. मातेची सेवा करता करता तीर्थयात्रा केली. तीर्थयात्रा करता करता भगवंताची आराधना केली. त्याला त्या पतिव्रतेनं सांगितलं होतं, इथून तू घरी जा, आईची सेवा कर, तुझं लग्न होईल, थोड्या दिवसात आई जाईल. आई गेल्याच्या नंतर तुझा गृहस्थाश्रम चालू असेल, त्या गृहस्थाश्रमामध्ये अल्प काळात तुला भार्येचा विरह होईल, बायको मरल. आणि मग बायको मेल्याच्या नंतर यात्रा करायची, तीर्थयात्रा करायची, संन्यास घ्यायचा, परमात्म्याची आराधना करून कृतार्थ व्हायचं. तोपर्यंत तपश्चर्या, घराचा त्याग असला विचार करायचा नाही. घरी आला, मातेची सेवा केली, लग्न केलं, संसार थोडा झाला.
थोड्या दिवसामध्ये आई गेली, त्याच्यानंतर बायको गेली, आणि बायको गेल्याच्यानंतर यांना तीर्थयात्रा करत करत भगवंताची आराधना करणं चालू केलं. पण ती आराधना चालू असताना भार्या गेलेली, त्याच्यामुळे गृहस्थाश्रम संपलेला. पुढच्या आश्रमाचा यानं स्वीकार केलेला नसल्यामुळे याची अनाश्रमी अवस्था झाली. आणि धर्मशास्त्र असं सांगतं, अनाश्रमी न तिष्ठेत क्षणमेकमपि द्विजः. एक क्षणसुद्धा अनाश्रमी राहू नये. मग यानं काय केलं? संन्यास घ्यायचा ठरवला. संन्यासात गेला म्हणजे आश्रम आला. संन्यासाश्रमाचा स्वीकार केला आणि संन्यासाश्रमात राहून संन्यासाश्रमाचे सगळे धर्म पाळत त्यानं परमात्म्याचं चिंतन सुरू केलं. हे परमात्म्याचं चिंतन करताना त्याच्या लक्षात आलं की आपल्याला मनुष्याचा देह जो प्राप्त झाला तो आपल्या पाठीमागचं जन्ममरणाचं चक्र थांबवण्याकरता. मग हे जन्ममरणाचं चक्र थांबावं याच्याकरता मनुष्याला काय केलं पाहिजे? ज्ञान मिळवलं पाहिजे. ज्ञान नावाच्या शस्त्रानेच आपल्याला संसार वृक्षाचा छेद करणं शक्य आहे. अश्वत्थमेनं सुविरूढ मूल असंग शस्त्रेण दृढेन छित्वा. ऐक नाही, ज्ञानोबरांनी सांगितलं, स्वप्नीची या घाया ओखद चेवोच धनंजया तेवी अज्ञान मुळा या ज्ञानची खड्ग. स्वप्नात एखादा घाव जर आपल्याला झालेला असेल तर त्याला मलमपट्टी करून उपयोग होत नाही. स्वप्नात झालेला घाव घालवायचा असेल तर जागत झालं पाहिजे. त्याप्रमाणे अज्ञानमूलक असलेला हा संसार वृक्ष, त्याचं आपल्याला दुःख नको असेल तर त्याच्याकरता असंग शस्त्र म्हणजे ज्ञान नावाच्या शस्त्राने त्याचा छेद केला पाहिजे. मग ज्ञान मिळवा. हे ज्ञान मिळवण्याकरता काय करा? परमात्मा स्वरूपाचं ज्ञान मिळवण्याकरता म्हणून कोणती साधना करा? मग ध्यान, समाधी अशा साधन कर्माचा अवलंब करायचं त्यानं ठरवलं. आणि भगवंताचं ध्यान केल्याच्या योगानं आपल्याला भगवंताचा साक्षात्कार होऊन अज्ञान निवृत्त होईल हा विचार करून ध्यानाला लागला. एकदम ध्यान जमेना. मग ध्यान एकदम जमत नाही तर मग काय करा? मंत्र जप करा. मग मंत्र जप करायचा तर कोणता मंत्र घ्या? अष्टाक्षर मंत्र घ्या. अष्टाक्षर म्हणजे ओम नमो नारायणाय, याला अष्टाक्षर मंत्र म्हणतात. या अष्टाक्षर मंत्राचं महत्त्व सांगत असताना इथं ते अष्टाक्षर मंत्राचा 8 लाख जप व्हावा. कारण मंत्रात अक्षरं जेवढी असतील तेवढे लक्ष जप करायचं. तेव्हा तेवढे लक्ष जप करत असताना एका लक्षाचं त्यांनी इथं महत्त्व सांगितलं आहे. पहिला लक्ष जप झाला, आत्मशुद्धी होते. प्रथमेन तु लक्ष्येण आत्मशुद्धीर भविष्यती. 1 लाख जप झाला की अंतःकरण शुद्ध होणार. द्वितीयेन तु लक्ष्येण मनुसिद्धी अवाप्नुयात. मनो म्हणजे मंत्र सिद्ध होतो. ओम नमो नारायणाय हा मंत्र जो आहे हा मंत्र सिद्ध होण्याकरता म्हणून दुसरा लक्ष उपयोगाचा ठरतो. तृतीयेन तु लक्ष्येण स्वर्गलोकम अवाप्नुयात. 3 लाख जप ज्याचा झालेला आहे त्याला स्वर्गप्राप्ती होणार. चतुर्थेन तु लक्ष्येण हरे सामिप्यम आपनुयात. 4 लक्ष जप ज्याचा झालेला आहे त्याला सामिप्य मुक्ती प्राप्त होते. सलोकता, समीपता, ही समीपता मुक्ती त्याला प्राप्त होते. पंचमेन तु लक्ष्येण निर्मलम ज्ञानम आपनुयात. 5 लाख ओम नमो नारायणाय या मंत्राचा जप ज्याचा झालेला आहे त्याला निर्मल परमात्मा स्वरूपाचं साक्षात्कारात्मक ज्ञान प्राप्त होतं. पुढं षष्ठेन तथा षष्ठेन लक्ष्येण भवेद विष्णू स्थिरामती. परमात्म्याचं ज्ञान झाल्याच्या नंतर ते ज्ञान आपल्या ठिकाणी स्थिर राहणं हे आपल्याला पुढच्या 6व्या लाखानं होतं. सप्तमेन तु लक्ष्येण स्वरूपम प्रतिपद्यते. आणि 7 लाख जप झाल्याच्या नंतर त्याला परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होते. आणि अष्टमेन तु लक्ष्येण निर्वाणम अधिगच्छति. निर्वाण प्राप्त होणं याचा अर्थ मोक्ष प्राप्त होणं. इथं निर्वाण शब्दाने सांगितलेला मोक्ष म्हणजे विदेह कैवल्य, त्याच्यात त्याचा प्रवेश होतो. असा 8 लाख जप या मंत्राचा व्हावा. नारायण नामाचं फार मोठं महत्त्व आहे वगैरे वगैरे चिंतन सांगितलं. म्हणजे ज्ञान मिळवायचं आहे, ज्ञान एकदम होत नाही, मग ध्यान करायचं आहे तेही साधत नाही, मग मंत्र जप करावा, तो अष्टाक्षर मंत्र जप करावा वगैरे वगैरे चिंतन इथं सांगितलेलं आपल्याला पाहायला सापडतं. याच्या पुढं अजून सृष्टीच्या विस्ताराचा विचार सांगत असताना भगवान सूर्यनारायणाच्या संसाराचं थोडंसं चिंतन सांगितलं आहे. सूर्यनारायणाचं लग्न झालं. सूर्यनारायणाला त्वष्ट्याने आपली मुलगी दिली संज्ञा आणि सूर्याचा संसार सुरू झाला. त्वष्ट्याने आपली मुलगी दिली, संज्ञा दिली, संज्ञेचा सूर्याचा संसार सुरू झाला. तो संसार चालू असताना त्या संज्ञेला सूर्याचा ताप काही सहन होईना.
ठीक आहे. मार्तंडेय तापहीनाजवळ गेलेली नव्हती. तापयुक्त मार्तंडाजवळ तिला त्रास सहन होईना, ते त्याचं तेज सहन होईना. त्याच्यामुळे ती काही दिवस माहेरला राहायला आली. त्वष्ट्यानं सांगितलं, अगं म्हणे आम्ही काही तुला बोलावलं नाही, नवरा काही तुझ्यावर रागावला नाही, एवढे दिवस कशाला इथं राहायला आलीस म्हणे. मग त्यानं सांगितलं म्हणे मला सहन होत नाही म्हणे त्यांचं तेज, काय करायचं सांगा. त्याने सांगितलं त्वष्ट्याने जा काही दिवस राहा, थोड्या दिवसांनी मी येतो, काही साधना करतो, त्यांना प्रार्थना करतो आणि त्यांचं तेज थोडंसं कमी करतो म्हणे, त्यांचा उष्मा थोडासा कमी करतो. पाऊस पडला की झालाच की आता कमी, असंच काहीतरी करतो. त्वष्ट्यानं तिला समजावून घरी पाठवलं. ती घरी गेली. घरी गेल्यानंतर तिचा संसार सुरू झाला आणि तिच्या संसारात संज्ञेपासून सूर्यनारायणाला मनु यम यमी 3 अपत्य झाली. हे 3 अपत्य झाली पण बाप काही येत नाही. नवऱ्याला ताप शांत करण्याकरता म्हणून काही प्रार्थना करत नाही, हे तिने लक्षात घेतलं. मग काही नाही, आपल्याला हे सहन होत नाही, बाप येत नाही, बापाने पाठवून दिलेलं असल्यामुळं आता परत बापाकडे जाता येत नाही. मग काय करा, तिनं काय केलं, त्या संज्ञेनं आपली प्रतिकृती असलेली एक छाया नावाची स्त्री सूर्याच्या संसारात सूर्याला देऊन टाकली. तू राहा म्हणे इथं, मला सहन होईना, मी चालले. त्या अरण्यात निघून गेली. छायेला दिलं सूर्याच्या संगतीमध्ये. आणि मग छाया आणि सूर्याचा संसार होताना त्यांच्यापासून मनु, शनिदेव आणि तपती नावाची एक कन्या, अशी 3 अपत्य झाली. ती 3 अपत्य आणि पहिली 3 अपत्य म्हणजे संज्ञेपासून झालेली 3 अपत्य आणि संज्ञेच्या छायेपासून झालेली 3 अपत्य. हे 3 अपत्य छायेची जी होती त्या आपल्या अपत्यासहित आपल्या सवतीच्या अपत्य ती सांभाळत असताना थोडा भेद होणारच किंवा त्याच्यात. त्याच्यामुळं सूर्यनारायणाच्या जवळ या मनो यम यमीनं तक्रार करायला सुरुवात केली की बाबा ही आमची आई दिसत नाही, ही आमची आई नाही. कारण काय, त्या मुलावर जसं प्रेम आहे तसं आमच्यावर हिचं नाही. सूर्यनारायणाने बारकाईनं पाहिलं तेव्हा त्यांच्या लक्षात यायला लागलं की बाबा हे काहीतरी घोळाचं प्रकरण दिसतं. सूर्यनारायण विचार करायला लागले काय आहे काय नाही, लक्ष दिलं पाहिजे. हे तर दिसायला आपली बायकोच आहे, वेगळं काही आहे असं वाटत नाही. आणि मग छायेच्या संबंधानं संज्ञेच्या मुलांनी केलेली तक्रार ऐकून त्या छायेला राग आला. त्या रागाच्या भरात छायेनं यमाला शाप दिला, तू माझी तक्रार करतोस, तुला प्रेताचा अधिपती व्हावं लागेल. म्हणून यमाला छायेच्या शापाच्या योगानं प्रेताचं अधिपतित्व आलं. आणि यमीला सांगितलं तू माझी तक्रार करतेस काय, तुला नदी व्हावं लागेल. तेव्हा ती यमी यमुना झाली. हे पाहिलं सूर्यनारायणानं. सूर्यनारायण म्हणायला लागले काय चाललंय म्हणे, माझ्या पोरांना ही शाप द्यायला, हिची पोरं दिसत नाही, हिच्या पोराला मी शाप देतो म्हणे. म्हणजे ह्यांची नाहीत का. मग हिच्या पोराला त्यांनी शाप दिला. त्याच्यामध्ये शनैश्वराला त्यांनी सांगितलं की म्हणे बाबा तुझा स्वभाव क्रूर होईल, सगळ्या जगाला उपद्रवी होशील आणि पापग्रहात तुझी गणना होईल. झालं तसंच. सूर्यनारायणाने शाप दिला. त्याच्यानंतर ती तपती जी होती मुलगी, तिला सांगितलं तुलाही नदी व्हावं लागेल म्हणे. त्या यमीला नदी केले ना तुझ्या आईनं, मी तुला नदी करतो. हे झालं. हे झाल्याच्या नंतर सूर्यनारायण विचार करायला लागले काय झालं असावं, काय झालं असावं. हे माझी भार्या अशा स्वभावाची नव्हती, मग कुठे गेली आपली बायको. त्यांनी शोध घेतला तेव्हा त्यांना असं कळालं की माझी भार्या अश्वरूप धारण करून, अश्वी रूप धारण करून अरण्यात आहे. मग याने अश्वरूप धारण केलं, तिला शोधून काढलं आणि तिथं जो संसार झाला त्याच्यात अश्विनी कुमार जन्माला आले. हे सूर्यनारायणाची संतती. देवापासून विस्तार कसा होतो त्याच्या संबंधातला हा विचार. आणि मग अश्विनी कुमाराचा जन्म झाल्याच्या नंतर त्या अश्वी रूपात असलेली ती जी संज्ञा होती तिनं मूळ रूप प्रगट केलं. मग यांनी मूळ रूप प्रगट केलं सूर्यनारायणाने. हे आपल्या स्थानाला आले आणि आपल्या स्थानाला आल्याच्या नंतर मग त्वष्ट्याला आठवलं अरे पोरीला आपल्या नवऱ्याचं तेज सहन होत नव्हतं, त्याच्यामुळे ती संसारातून बाहेर गेली होती, आता पुन्हा ती जाऊ नये याच्याकरता आपल्याला सूर्यनारायणाला प्रार्थना करून त्यांचं तेज कमी करून घेतलं पाहिजे असा विचार करून ते तिथं आले. आणि सूर्यनारायणाला 108 नाममंत्राने त्यांचं स्तवन करून त्यांना प्रार्थना केली की देवा तुमचं तेज कमी करा. आणि मग देवानं तेज कमी केल्यावर त्यांची बायको त्यांच्याजवळ नांदायला लागली. असं
सूर्याच्या संसाराचं एक चिंतन आहे. मग मरुदगणांची उत्पत्ती कशी झाली त्या संबंधातला एक विचार आहे. सूर्याच्या वंशाचा विचार आहे. चंद्राच्या वंशाचा विचार आहे. 14 मन्वंतराच्या विभागाचा विचार आहे. सूर्याचा वंश सांगत असताना त्या सूर्यवंशात निर्माण झालेले इक्ष्वाकू राजे त्यांचं चरित्र आहे. इक्ष्वाकू राजाचं चरित्र स्वतंत्र रीतीनं सांगण्याचं कारण असं आहे की इक्ष्वाकू राजे महान भगवत भक्त आहेत. त्यांच्या अंतःकरणामध्ये भगवंताचं असलेलं जे प्रेम, त्या प्रेमापोटी त्यांनी काय केलं होतं म्हणे, आपण जिथं जाऊ तिथं आपल्याला परमात्म्याची पूजा करता आली पाहिजे आणि ती सोप्यपणानं करता आली पाहिजे. याच्याकरता त्यांनी काय केलं, देवाची काही पटचित्र करून घेतली. पडद्यावर देवाचं चित्र, 3 प्रकारची चित्र त्यांनी करून घेतलेली होती. एक देव उभे आहेत असं एक देवाचं चित्र, लक्ष्मीपती सहित भगवान बसलेले आहेत, लक्ष्मीपती रूपात भगवान बसलेले आहेत असं एक चित्र, आणि शेषाच्या शय्येवर भगवान पहुडलेले आहेत असं एक चित्र. त्या उभ्या चित्राची सेवा सकाळी करायची, लक्ष्मीसह बसलेल्या चित्राची सेवा दुपारी करायची, आणि शेष शयन करणाऱ्या भगवंताच्या रूपाची सेवा संध्याकाळी करायची. क्रम होता. कुठेही जातील तर हे पटचित्र मांडायचं, त्याची आराधना करायची, असा त्यांचा प्रकार सुरू झाला. अखंड भगवंताचं ध्यान करायचे, आणि एवढं भगवंताचं प्रेम होतं की एखादं रूप भगवंताच्या रूपाच्या सदृश असेल आणि एखाद्या नामात भगवंताच्या नामाचा संबंध दिसेल तर ते नाम ऐकलं किंवा ते रूप पाहिलं की यांना लगेच भगवंताचं स्मरण होऊन विव्हल व्हायचे. आकाशात आलेला मेघ पाहिला की हा घनश्याम सुंदर कांतीचा मेघ माझ्या भगवंताच्या रंगाचं धारण करतो म्हणायचं, आणि त्याच्याकडं बघून भगवंताचं स्मरण करून विव्हल व्हायचं. एखादा कृष्णसार मृग समोरून धावत जर गेला तर याला कृष्णसार म्हणतात, याच्या नावात माझ्या देवाचं कृष्ण हे नाव आहे. एखादं निळं निळं कमळ पाहिलं की हे निळं कमळ माझ्या भगवंतासारख्याच रंगाला धारण करणार आहे, हे देवच आहे असं म्हणून ते विव्हळ व्हायचे. अशी त्यांची भक्ती चाललेली असायची. अशा त्या भक्तश्रेष्ठ असलेल्या इक्ष्वाकू राजाचं चरित्र सांगितलं. इक्ष्वाकू राजाने दीर्घ तपस्या केली, त्यांना ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेवाने त्यांना एक प्रतिमा दिली भगवंताची. त्या प्रतिमेची आराधना करून इक्ष्वाकूने भगवंताचा साक्षात्कार संपादन केला. आपल्या अयोध्या नगरीत असणाऱ्या आपल्या सगळ्या प्रजाजनासह इक्ष्वाकू राजाने वैकुंठाला गमन केलं. असा एक इक्ष्वाकू राजाचा चरित्र संदर्भ, त्यांच्या संततीचं वर्णन, चंद्राच्या वंशात जन्मलेल्या अजून काही राजांची नावं आणि वर्णनं, शंतनू राजाच्या संबंधातला कथासंदर्भ, शंतनूच्या पोटी जन्माला आलेल्या संततीचं वर्णन, त्याच्यानंतर भूगोलाचा विचार करता करता वेगवेगळ्या स्वर्गांचं वर्णन केलं. आणि हे सगळं स्वर्गाधिकाचं वर्णन करून झाल्याच्या नंतर ध्रुवाचं चरित्र सांगितलं. ध्रुवाचं स्थान अढळ आहे, सप्तर्षी मात्र त्यांच्या भोवताली प्रदक्षिणा घालणारे आहेत, नक्षत्र ही सुद्धा चल आहेत असा विचार सांगून पाताळ लोकांमध्ये असलेल्या सुखाधिकाचं वर्णन थोडंसं या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. आणि एवढं सगळं वर्णन करून झाल्याच्या नंतर मग नरसिंहाच्या अवताराचा प्रसंग उपस्थित होतो. आपलं झालंय, आजची वेळ संपली आपली, म्हणून आपण इथं थांबू. उद्याला नरसिंहाचा अवतार होईल, सगळं अवताराचं कार्य होईल आणि नरसिंह पुराणाची सांगता होईल. संतांचं नामस्मरण करून नरसिंह पुराणाची आरती करून आपण या ठिकाणी थांबूयात. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री
हॅलो. नूरशे तरुण मंडळ डोल डान्स पथक व समस्त ग्रामस्थ तातवडे आयोजित श्री नूरशे पुराण कथा आज चतुर्थ दिनी संपन्न होत असताना श्री महाराजांच्या चरणी दंडवत. खरं तर ही पुराण कथा संपन्न होत असताना आदरणीय श्री गुरु महाराजांचं आज शुभागमन झालेलं आहे. प्रास्तिक सदीच्या भेट आदरणीय महाराजांनी दिली आहे. महाराजांच्या चरणीसुद्धा दंडवत करतो. आज या कथेच्या निमित्तानं जे परिसरातील पंचक्रोशीतील कीर्तनकार मंडळी उपस्थित आहेत, तसेच आजच्या कथेच्या निमित्तानं समर्थ भक्त श्री चंद्रतनय दादा आपण उपस्थित आहात. आपला नृत्य तरुण मंडळ डोल डान्स पथकांच्या वतीनं आदरणीय श्री महाराजांच्या शुभ हस्ते सन्मान होत आहे. समभूषण शुक्लाजी महाराज बुचडे, संतोजी महाराज पायगुडे, शेखरजी महाराज जांभूळकर आणि आमचे गुरुबंधू धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे अध्यक्ष अक्षयदादा भोसले आपल्या ठिकाणी सर्वांचा सन्मान होत आहे. आदरणीय महाराजांना विनंती, आपण व्यासपीठावरती जाऊन आदरणीय श्री महाराजांच्या हस्ते सन्मान घ्यायचा आहे. श्री महाराज आपणा सुद्धा विनंती आहे, आपण सन्मानित करायचे. गौरी मस्तक ठेविले आरती पुकारा